गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. अजून जे आहेत बाकीचे ते जॉईन होतील त्यांच्या वेळेनुसार, परंतु तुमच्या सर्वांचं मी या प्रॉफिट 56 बॅच क्रमांक 7 मध्ये स्वागत करतो. बॅच क्रमांक 7 चे आपण जे पहिले 2 लेक्चर घेतले होते त्याच्यामध्ये L1 हे बऱ्यापैकी झालं, म्हणजे L1 ला आपल्याला काही प्रॉब्लेम आला नाही. पण L2 च्या वेळेस आपल्याला नेटवर्कने प्रॉब्लेम दिला आणि नेटवर्कने प्रॉब्लेम दिल्यामुळे मी काय केलं, L2 च्या लेक्चर डायरेक्ट काय केलं, याच्यावर युट्यूबवरच अपलोड करून टाकलं. युट्यूबवर जे प्रॉफिट 56 नावाचा जो ग्रुप आहे आपला, म्हणजे जर तुम्ही युट्यूबला जर गेले इथं आणि युट्यूबला जो प्रॉफिट 56 जर इथं सर्च केलं युट्यूबला, तर इथं तुम्हाला आपला एक चॅनल दिसेल. या चॅनलला का बघायचं आणि ते व्हिडिओ का बघायचे ते मी तुम्हाला एक मिनिटात सांगतो. मग आपल्या लगेच विषयाकडे येऊन जाऊ. या ठिकाणी तुम्हाला एक दिसेल की इथे एक STH, STL, FUG, BPR, व्हॉल्यूम इम्बॅलन्स आणि एशिया सेशन असं एक तुम्हाला एक सेशन इथं दिसतंय. हे एक क्लास जो आहे साधारणतः 1 तास 16 मिनिटाचा आहे, हा एक करायचा आहे. आणि प्रीमियम ग्रुपचा एक सेमिनार एक करायचा आहे तुम्हाला. हा सेमिनार एक करायचा आहे. जर तुम्हाला सप्टेंबरचं यशस्वी नाही, सप्टेंबर 25 हे बी करता आलं तर करा, कारण आपले 3च व्हिडिओ आहेत. मी काय जास्त व्हिडिओ टाकत नाही, जास्त व्हिडिओ अपलोडही करायचं नाही, आपल्याला काय फारसा गवगवा वगैरे करायचा नाही. पण जर तुम्हाला ते लेक्चर करता आले तर निश्चित वेळ काढून करा. आजचं आपलं जे लेक्चर आहे L3 आहे. खरं तर पाहिलं तर पहिले जे 2 लेक्चर आहेत ना, हे फक्त टेस्टिंग आहे. टेस्टिंग म्हणजे काय, चेक करणं एखाद्याला फक्त नॉक करून, जसं एखादं टरबूज पिकलेलं आहे की नाही हे जसं आपण वरून असा टंग टंग बद आवाज येतो, तशातला सारा प्रकार आहे. फक्त चेकिंग असते की समोरच्याला मी जे बोलतोय ते अंडरस्टँड होतं आहे की नाही होत. जर त्याला ते व्यवस्थितरित्या समजत असेल, जर त्याची तयारी अशी असेल की सर मला हे कळतंय, मी यात एंटर व्हायला तयार आहे, तर मग मात्र पुढं विषय येतो L3 चा. कारण इथून जी सुरुवात होते का, मुळात ही सुरुवात सगळ्यात बेस्ट सुरुवात असते. याला आपण टॉपला घेऊन जाण्याचं काम, म्हणजे एक एक पायरी एक एक पायरी एक एक पायरी हळूहळू हळूहळू ढोस देत पुढे नेण्याचं काम हे आपण L3 पासून करत असतो. आणि आपली रिअल टीचिंग आणि रिअल बाब जी आहे ती L3 पासून सुरुवात होते. म्हणजे आपण जे बाब पाहतो ती पुन्हा एकदा सांगतो की आपण स्मार्ट मनी कन्सेप्ट आणि ICT इनर सर्कल ट्रेडचे काही प्रकरणं, त्याबरोबर सेशनचे काही प्रकरणं, आणि त्याच्यासोबतच आपले कॅन्डलचे पॅटर्न, आणि त्याच्यासोबतच आपली सायकोलॉजी, ट्रेडिंगची सायकोलॉजी आणि सेटअप कसे असले पाहिजेत. आणि याच्यासोबतच जो आपला प्रीमियम ग्रुप आहे, जो प्रीमियम ग्रुप आपण जो बनवला या ठिकाणी प्रीमियम ग्रुप हे बघा, या प्रीमियम ग्रुपमध्ये आपण पूर्णच्या पूर्ण सेटअप देत राहतो. कसे सेटअप देतो, तर सकाळी काही झोन आपण देऊन टाकतो. हे झोन दिले की मार्केट दिवसभर बरोबर त्या झोन मध्ये खेळतं आणि प्रॉफिट देतं. म्हणजे कालचे जर झोन पाहिले तुम्ही, तिथं 72चा बाय असेल किंवा वरती 25चा सेल असेल किंवा 63 71चा सेल असेल, अगदी परफेक्ट झालेत, अगदी परफेक्ट झालेत. आणि दिवसभरात तेवढे जरी 2 ते 3 ट्रेड झाले असले तरी सुद्धा याप्रमाणे प्रॉफिट व्हायला अडचण येत नाही. आलं लक्षात? याप्रमाणे म्हणजे सगळे आपले ट्रेड झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला इथं 66चा ट्रेड दिसतोय, एक 74 75चा जो झोन होता त्याचा ट्रेड दिसतोय, इथे 77चा ट्रेड दिसतोय, एक 98 म्हणजे 51चा एक ट्रेड दिसतोय. सगळे ट्रेड तुम्हाला इथे दिसत आहेत, कारण का ते व्यवस्थित वर्क करत आहेत. विशेषतः न्यूजची जाणीव आहे. म्हणजे न्यूज ट्रेडिंग काय प्रकार आहे आणि न्यूज ट्रेडिंगचा जो प्रकार आहे तो पण प्रकार आपण याच्यामध्ये शिकतो. याच्यामध्ये काय करतो, आपण शिकून घेतो आणि न्यूज ट्रेडिंग सुद्धा आपण चांगल्यापैकी वाजवायचं काम करतो. म्हणून आपल्या याच्यामध्ये न्यूज ट्रेडिंग सुद्धा येणार. थोडक्यात काय, जेवढं काही तुम्हाला ट्रेडिंगला लागतं ना, जेवढं काही तुम्हाला ट्रेडिंगला लागतं आणि जे तुम्हाला पैसा कमवून देणार आहे, अशा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये घेण्याचा अगदी कसोशीने प्रयत्न करतो, अगदी कसोशीने, म्हणजे पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो. प्लीज जॉईन झाल्यानंतर काय करायचं बघा, ऑडिओ म्यूट करायचा, आणि जर झालं तर तुम्ही बसलेले असेल तर व्हिडिओ बी म्यूट केला तरी चालतो. समजा कुठं रेंज पुरत नाही ना, त्यामुळे व्हिडिओ म्यूट केला तरी चालतो, पण ऑडिओ जरूर म्यूट करायचा. कारण इकून जर मी सगळ्याला म्यूट केलं तर तुम्हाला बुद्धी प्रश्न विचारता येणार नाही. आता सगळ्यात क्लासचा पहिला नियम सांगतो, पहिलं तर वेळेवर जॉईन व्हायला शिका. दुसरी गोष्ट, तुम्ही एकदम बिनधास्त आणि फ्री आणि फ्रँक खेळा. आता मी काय करणार आहे, आजच संध्याकाळी एक चॅटिंगचा एक ग्रुप बनवतो व्हॉट्सअपचा. त्या ग्रुपला काय करायचं, तुम्ही जॉईन व्हायचं व्हॉट्सअपच्या ग्रुपला. जॉईन झाल्यानंतर तुम्ही जे काही मी शिकणार आहे
ते सगळेच्या सगळे चार्ट तुम्ही ड्रॉइंग करायचे, ते चार्ट टाकायचे, त्याच्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची आणि ते सारे फोटो वगैरे मला टाकत राहायचे. मग त्याच्यात काही चुकतंय का? तुम्ही जे शिकवलं ते तुम्हाला समजतं का? त्या साऱ्या गोष्टी होणार आहेत. आणि एकदम मनसोक्तपणे एकदम हे करायचं. तिथं बोलायचं, समजून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला काय कळायचं, तुम्हाला काय नाही कळालं, ते साऱ्या गोष्टी मला समजतील. आणि या सर्व गोष्टीचा आपण सुरू करतोय आपल्या रिअल सेशनला प्रॉफिट 56च्या बॅच क्रमांक 7च्या 3 क्रमांकाच्या सेशनमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी पहिल्या 2 सेशनमध्ये तुम्हाला एक सेटअप शिकवलाय, तो म्हणजे शॉर्ट टर्म हाय आणि शॉर्ट टर्म लोचा. दुसरी गोष्ट म्हणजे मी त्याच्यात एशिया सुद्धा शिकवला. तिसरी बाब म्हणजे मी त्याच्यात काही कॅन्डल पॅटर्न शिकवले, जे कॅन्डल पॅटर्न वर शिकवले. डीपमध्ये आपल्याला 7व्या-8व्या लेक्चरमध्ये आहेत. त्याच्या पाठीमागची सायकल काय, त्याच्या पाठीमागचं काय. आता ह्या एस-टी-एल, एस-टी-एचच्या दोघाच्या मध्ये मी जेव्हा आय-टी-एल प्लस करील, इंटरमिडिएट टर्म लो, ज्यावेळेस प्लस कराल त्यावेळेस तुम्ही मार्केटचे योग्य बायस फाइंड करायला शिकणार. बायस म्हणजे काय? तर कोणत्या दिशेत लोक बसलेले आहेत, सेल साईडला बसलेत की बाय साईडला बसलेत. हे जो प्रकार आहे, हा प्रकार फाइंड जर करायचा असेल तर त्यासाठी माणसाला एस-टी-एच, एस-टी-एल आणि आय-टी-एलचं ज्ञान असणं अपेक्षित आहे. शॉर्ट टर्म हाय, शॉर्ट टर्म लो आणि इंटरमिडिएट लो. परंतु हे कधी येईल? हे जवळजवळ लगे 12व्या-15व्या लेक्चरमध्ये आपण त्याचा समावेश करू आय-टी-एलचा. कारण त्याच्या अगोदर मला तुमच्या काही कन्सेप्ट क्लिअर करून घेणं अपेक्षित आहे. कारण पहिल्याच लेक्चरला मी जर तुम्हाला असे शॉर्ट टर्म हाय, शॉर्ट टर्म लो जर शिकवत बसलो, एस-टी-एल, एस-टी-एच आणि बायस फाइंड करायला शिकलो, तर तुम्ही सर कन्फ्युज होईल. इथं का शिकलं, इथंच एस-टी-एल कमलेलं, इथंच आय-टी-एच का लिहिलं. तर हे सगळंच्या सगळं सुद्धा आपल्याला शिकायचं. त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, मार्केटच्या काही गोष्टी आज आपण एक बाब सांगणार आहोत. तुमच्या समोर वही असेल, पेन असेल, गोष्टी असतील. त्यामुळे पहिली गोष्ट, रेकॉर्डिंगची अपेक्षा ठेवू नका. रेकॉर्डिंग ही अति इमर्जन्सी असेल एखाद्या व्यक्तीला, सर मी जॉईन होऊ शकत नाही, अशा माणसाला मी रेकॉर्डिंग देतो. आणि आता आपण शिकवायला सुरू करतो. ज्या काही गोष्टी असतील एकदम शांतपणे होतील, शांतपणे लिहून घ्यायची. मला घाई नाही. 2.5 तासाचं लेक्चर 3 तास बी चाललं तर मला प्रॉब्लेम नाही. तुम्ही शंका विचारत विचारत रात्रीचे 11 वाजले तरी मला अडचण नाही, कारण मी ती तयारी ठेवतो. तुम्ही जर झूमवर माझ्या जर गेले आणि जर मीटिंगचा टायमिंग जर बघितला तर मीटिंगचा टायमिंग मी 11 ठेवलेला आहे डायरेक्ट. लक्षात आलंय का? म्हणजे इथं जर आले तुम्ही आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हे 7ला ओपन झाल्यानंतर 11 वाजेपर्यंत टायमिंग ठेवलाय. कारण चला तुम्ही प्रश्न विचारले तर रात्री 11 पर्यंत माझी उत्तर देण्याची तयारी आहे. त्यामुळे एकदम शांतपणे घ्यायचे, काही विषय नाही. मार्केट कधीही असं सरळ वरती जात नाही, बरं का. असं झिकझॅक 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 करीत वरती जातं. आता इथून पुढे आपलं काम सुरू झालं. झिकझॅक झिकझॅक करीत वरती जात असताना कधी कधी काय करतं मार्केट, अशा ग्रीन कॅन्डल बनवत वरती जातं. ग्रीन कॅन्डल, कधी कधी याच्यामध्येच ग्रीन कॅन्डल, पुन्हा याच्यामध्येच अजून एक ग्रीन कॅन्डल. नंतर असं होतं अचानक की एक सेल कॅन्डल पडते. सेल कॅन्डल पडते आणि अजून याला ग्रीन कॅन्डल येऊन इथून होते सुरुवात. ग्रीन कॅन्डल येऊन काय होते, सुरुवात होते. बघा, मी तुमच्या समोर ही बाब दाखवतोय आणि मला याच्यातून तुम्हाला एक लिक्विडिटी क्लिअर करायची आहे. या पद्धतीने मार्केट वर गेलं. मग मला सांगा, जर मार्केट बाय साईडला आहे, मार्केटची डायरेक्शन जर बाय आहे, तर ही रेड कॅन्डल मध्ये काय करते नेमकी? ही रेड कॅन्डल का इथं कोणी सेल केलं? इथं सेल करण्याचं कारण काय? इथं असं कोणत्या बाबी घडल्या जेणेकरून सेलिंगचा प्रॉब्लेम आला? तर मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो, ती बाब समजावून घ्या. ज्या वेळेस तुम्ही एखादा माल खरेदी करता, बाय करता, त्याच वेळेस समोरची कोणीतरी व्यक्ती तो माल सेल करत असते. ध्यानात घ्या. म्हणजे आज तुम्ही जर खाली 5200 ला एक स्टँडर्ड लॉट, एक लॉट काय केला स्टँडर्डचा, बाय केलेला आहे, तर तुम्हाला कुणीतरी समोरून 5200 लाच एक लॉट बाय करणारा तिथं असणं अपेक्षित आहे, सेल करणारा असणं अपेक्षित आहे. याची अक्षराची साईज लहान करतो म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित दिसेल. 24 राहू देतो. कुणीतरी 5200 ला एक लॉट सेल करणारा तिथं असणं अपेक्षित आहे. म्हणजे काय होईल, ऑर्डर होतील फिल, ऑर्डर होतील फिल. प्रॉब्लेम असा झाला की तुम्ही ऑर्डर टाकल्या इथं सेलच्या, बायच्या, आणि तुमच्या ऑर्डर 0.01च्या एका मिनिटातच फिल होऊन जातात. पण असं गृहीत धरा बरं, इथं 52,000ला इथं जवळजवळ 1,000ची स्टँडर्ड लॉटची ऑर्डर पडलेली आहे.
आणि इथं जो समोरचा सेलिंग करणार आहे तिथं जवळजवळ 50 सेलिंगचे लॉट आलेले आहेत, 50 सेलचे लॉट आहेत. तर ही जी 50 जी ऑर्डर आहे, 50 लॉटची जी ऑर्डर आहे, जी पेंटिंग आहे, जी काय आहे पेंटिंग आहे, ही पेंडिंग ऑर्डर ते जे बिग फिश असतात मार्केटमध्ये, दोनच लोक, बिग फिश आणि स्मॉल फिश, रिटेलर्स आणि ऑपरेटर. तर जे ऑपरेटर लोकांची जी 50 लॉटची जी ऑर्डर आहे ती तिथंच पडलेली राहते, ती राहते पेंडिंग. ती पेंडिंग ऑर्डर उचलण्यासाठी मार्केट काय करतं, त्या भागामध्ये परत एकदा तिकडे आकर्षित करतं. म्हणजे ही जी इथली लॉट आहे, आता साहजिक गोष्ट आहे, मला सांगा, इंधन देणारी माणसं आहेत मार्केटमध्ये, इंधन देणारी माणसं आहेत, त्यांनी ठरवलंय मार्केट वर न्यायचंय, पण त्यांनी काय केलं, याच्यावर इंधन देणं बंद केलं. इथं काय केलं, इंधन देणं क्लोज केलं, याला होल्ड केलं. का? कारण खाली ऑर्डर त्यांच्या ऑलरेडी पडल्यात ना, 50चा लॉट खाली शिल्लक आहे. मी 50चा बोललो पण ते काही कोटीत असतं, लाखात असतं, करोडोत असतं. मग काय करणार, ऑटोमॅटिक लोक सेल करणार, मार्केट खाली घेऊन येणार, खाली घेऊन येणार, खाली घेऊन येणार. आणि इथं खूप सारे लोक जेव्हा सेल करतील, इथं अजून लोक सेल करतील, त्यावेळेस ह्याच्या सेल स्कॅन्डल मधल्या असणाऱ्या ऑर्डर येतात, त्या ऑर्डर इथं फिल होऊन जातील. आणि ऑर्डर फिल झाल्यानंतर वन टाइम मार्केट वरच्या दिशेत काय होईल, पुश होईल. आणि जे काही थांबलेला स्टक होता मार्केटचा, पूर्ण मोकळा होऊन मार्केट वरच्या दिशेत जाईल. एवढी सारी स्टोरी तुम्हाला का सांगितली, त्याचं कारण सांगतो. जेव्हा कधी बुलिश ट्रेंड असेल मार्केटचा, काय सांगितलं मी, जेव्हा कधी मार्केटचा बुलिश ट्रेंड असेल, आता मी डेली लेवलला येतो. डेली लेवलला आल्यानंतर जेव्हा कधी मार्केटचा हा बुलिश ट्रेंड असेल, एनी व्हिअर हा बुलिश ट्रेंड आहे, सगळ्या ग्रीन कॅन्डल दिसत आहेत. या ग्रीन कॅन्डलच्या दरम्यान असणाऱ्या रेड कॅन्डल म्हणजेच बिग फिशचे पेंडिंग ऑर्डर्स असतात, ते पेंडिंग ऑर्डर्स घेण्यासाठी मार्केट खाली येतं. वाक्य कळालं मी काय बोललो, त्या पेंडिंग ऑर्डर्स घेण्यासाठी मार्केट खाली येतं, त्या पेंडिंग ऑर्डर्स घेण्यासाठी मार्केट खाली येतं. परिणामतः मार्केट त्या ऑर्डर उचलून वरती जातं, त्या ऑर्डर उचलून जातं. मग काय काय लक्षात असणं अपेक्षित आहे, की बाय साईडला मार्केट असताना पडणाऱ्या रेड कॅन्डल, बाय साईडला मार्केट असताना, बुलिश वेव्ह मध्ये मार्केट असताना ज्या कोणत्या सेल कॅन्डल पडणार आहेत, या आपल्यासाठी ऍडव्हान्स लिक्विडिटी आहेत. ऍडव्हान्स लिक्विडिटी टाईप 1 आहे हा, टाईप 1 आहे. अजून आपल्याला जवळजवळ 2 ते 3 टाईप ऍडव्हान्स लिक्विडिटी मध्ये शिकायचे. त्याच्यापैकी एक टाइम सांगतोय तुम्हाला, की ज्या कोणत्या बुलिश ट्रेंड मध्ये पडणाऱ्या ज्या रेड कॅन्डल आहेत, त्या रेड कॅन्डलला जर मार्क करून तुम्ही शांतपणे जर सावध राहिले, तर गॅरंटेड त्याच्यामध्ये मार्केट टॅप होतं आणि तिथून मार्केट वर जातं. तुम्ही म्हणणार सर हे आत्ता घडलं, इथूनच पाठीमागं का, कितीही पाठीमागं जा, याच्यामध्ये ह्या कॅन्डल उचलल्या जातात. आता ही उचलली याच्यात काही नवल नाही, पण ही कॅन्डल ज्या रेड आहे तिथं 2 कॅन्डल येतात, दोन्ही कॅन्डलला आपण सारख्या भागात घेतलं आणि मार्क केलं तर तुमच्या लक्षात येईल त्या पण कॅन्डल उचललेल्या आहेत. आता अजून एक गंमत याच्यात गोष्ट लक्षात घ्या. एक चार्ट आहे, असा चार्ट आहे बघा. ओके, हा चार्ट आहे. आता याच्यामध्ये एक रेड कॅन्डल गृहीत धरा, या ठिकाणी आहे, या ठिकाणी एक रेड कॅन्डल आहे. ओके, दुसरी रेड कॅन्डल या ठिकाणी आहे, एखादी मधीच पडलेली, एखादी रेड कॅन्डल या ठिकाणी सुद्धा आहे, या ठिकाणी सुद्धा आहे, आणि एखादी रेड कॅन्डल या ठिकाणी सुद्धा आहे इथं. ओके, बाकी मध्ये साऱ्या ग्रीन कॅन्डल आहेत असं गृहीत धरा तुम्ही. आता मी सगळ्या कॅन्डल काय मार्क करत नाही. तर गोष्ट लक्षात ठेवायची, मार्केटची मॅक्स पॉसिबिलिटी जी असते का, जास्तीत जास्त शक्यता जी असते का, तो असतो पहिल्या कॅन्डलवर भर असतो मार्केटला. ट्रेंडच्या दिशेमध्ये येऊन पहिल्या कॅन्डलला टॅप करून मार्केट वरती जातं, अगेन मार्केट सेल होऊन दुसरी कॅन्डल उचलू शकतं. पण मॅक्स जास्तीत जास्त पॉसिबिलिटी असते पहिल्या लिक्विडिटी पासूनच मार्केट जातं. आणि जर पहिल्या लिक्विडिटी पासून मार्केट नाही फिरलं, तर ध्यानात ठेवायचं सगळ्यात शेवटची कॅन्डल घेतल्याशिवाय जात नाही त्या ट्रेंड मधल्या. सगळ्यात शेवटच्या कॅन्डल उचलल्याशिवाय तो जात नाही. म्हणजे लिक्विडिटीचं वैशिष्ट्य तसं आहे. मी फेअर व्हॅल्यू गॅप काल परवा लेक्चर मध्ये शिकवला. समजा इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे, या ठिकाणी एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे, इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मार्केट कोणत्या फेअर व्हॅल्यू गॅपला महत्व देणार, हे क्ल्यू
सांगायचा मुद्दा म्हणजे मार्केट या पद्धतीने वरती गेलंय आणि इथं सारे फेअर व्हॅल्यू गॅप तयार करून गेलंय, तर मार्केट नेहमी पहिल्या फेअर व्हॅल्यू गॅप पासून ट्रेड देईल किंवा डायरेक्ट शेवटच्या फेअर व्हॅल्यू गॅप पासून ट्रेड देईल. मग मधले फेअर व्हॅल्यू गॅप काय येतं, तर मधले फेअर व्हॅल्यू गॅप हे ट्रॅप असतात. मधले फेअर व्हॅल्यू गॅप ट्रॅप असतात आणि ते ट्रॅप असल्यामुळं तिथं माणूस फसतो. मग कसा फसतो, काय फसतो, त्याच्यातून पण बाहेर काढणार आहे. मी तुम्हाला जे लिक्विडिटी सांगत होतो, त्या लिक्विडिटीमध्ये मी तुम्हाला आतापर्यंत एफयूजी एक सांगितला, फेअर व्हॅल्यू गॅप एक सांगितला, दुसरी गोष्ट व्हॉल्यूम इम्बॅलन्स एक सांगितलेला आहे, तिसरी गोष्ट मी बीपीआर बॅलन्स प्राइस रेंज एक सांगितलेला आहे, आणि चौथी गोष्ट मी तुम्हाला आज ऍडव्हान्स लिक्विडिटी 1 हा एक सांगितलेला आहे. मला फक्त एक सांगा, अतिशय ओपनली मी फ्रँकली एकदम एन्जॉय मध्ये शिकायचंय, घाई नाही करायची आपल्याला. याच्यामधली कोणती लिक्विडिटी तुम्हाला समजली नाही म्हणजे मी त्याला रिपीट करतो, सर मला बीपीआर कळाला नाही, सर मला व्हॉल्यूम इम्बॅलन्स समजला नाही, ऍडव्हान्स लिक्विडिटी समजली नाही, म्हणजे मी ते रिपीट करतो. कारण गाडी पुढे गेली का ती माग रिवर्स घेणं जरा त्रास असतो. आता जागेवर आपल्याला रिवर्स घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, वन वेल लागल्यावर त्रास होईल. त्यामुळे आत्ताच सांगा याच्यातलं काही नाही कळालं, आणि बिलकुल ओपन मध्ये एकदम, याच्यात काय टेन्शन नाही घ्यायचं की हे कसं ते कसं, काही नाही, बिलकुल नाही व्हायचा. आणि जरी एखाद्याला आता आज नवीन जरी आलं असलं कोणी तरी सांगा, सर सांगा, तरी पण मी सांगतो. आणि ह्या लिक्विडिटी होणारच आहेत. लिक्विडिटी हा काय प्रकार आहे, जर तुम्ही 4 तासावर गेले तर तुम्हाला असं दिसून येईल की मार्केट रेड कॅन्डलच्या लिक्विडिटी उचलून एकदा इफेक्टिव्हरित्या वर जातं. इथं रेड कॅन्डल आहेत, ह्या रेड कॅन्डल येतात, ह्या रेड कॅन्डलला मार्केटने उचलायचा प्रयत्न केला, रेड कॅन्डलच्या शेजारी व्हॉल्यूम इम्बॅलन्स आला, मग दोन लिक्विडिट्या एकत्र झाल्या आणि दोन्ही लिक्विडिटीने एकत्ररित्या मार्केटला काय केलं, उचललं, बरोबर टॅप करून. दिसतंय मग इतका अॅक्युरेट ट्रेड वरच्या दिशेमध्ये चालला जातो. आता सेम जसं ग्रीन कॅन्डलच्या बाबतीत घडलं तसं सेलिंगच्या बाबतीत सुद्धा घडतं. जसं हा इथून बघा, हे मार्केट सारं सेल झालंय, अख्खच्या अख्खं मार्केट काय आहे, सेल आहे. कुठं, एवढ्या दिशेमध्ये पूर्ण सेलिंग आहे, एकदम पॉवरफुल सेलिंग आहे. मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ऍडव्हान्स लिक्विडिटी बघा, सेलिंग कॅन्डल मधल्या ग्रीन कॅन्डल इथं एक दिसते मला, ओके, अजून पुढे ग्रीन कॅन्डल, ह्या इथं एक छोटीशी ग्रीन कॅन्डल आहे पण आहे, चला काही हरकत नाही, पण या इथं एक चांगली कॅन्डल आहे बघा, आहे की नाही, 53-55 आसपास एकदम छान कॅन्डल आहे. मग आपण काय केलं माहितीये का, शक्यतो या कॅन्डलच्या भागामध्ये ट्रेड करायचा प्रयत्न केला. आता पहिल्या कॅन्डल मध्ये मार्केट थांबलं का, नाही थांबलं, पहिल्या कॅन्डल मध्ये थांबलं नाही, मग सरळ सरळ आहे. दुसऱ्या कॅन्डल मध्ये इथं थांबलेलं थोडंसं दिसतंय, शॉर्ट टर्म थांबलंय, ते शॉर्ट थांबलंय, फारसं काही थांबलं नाही, शॉर्ट थांबलंय. पण वस्तुस्थिती अशी आहे, ज्यावेळेस ते तिसऱ्या कॅन्डल मध्ये इथं जाईल, त्यावेळेस चांगल्यापैकी एक ट्रेड देईल, आणि तो ट्रेड म्हणजे कालचा सेल, काल परवाचा सेल. दिसतंय, मग ऍडव्हान्स लिक्विडिटीचा फायदा घेऊन आपल्याला ट्रेड करता येतात. ऍडव्हान्स लिक्विडिटीचा फायदा घेऊन आपल्याला ट्रेड करता येतात. आणि किती पिपचा ट्रेड आहे हा जरी तुम्ही एकदम शांत उशिरा जरी पकडला तरी $365 ट्रेड आहे तो, $365 ट्रेड आहे. लक्षात आलं. किती तारखेला ऍक्टिव्ह झाला, 2 मार्चला ऍक्टिव्ह झाला. किती तारखेला कॅन्डल तयार केली ती, 29 जानेवारीला कॅन्डल तयार केली, फेब्रुवारी गेला, मार्चला आला, मार्चला तिथून सेल झालं. कारण एकच आहे, ऍडव्हान्स लिक्विडिटी मार्केटला रिस्पेक्ट देते. या ठिकाणी जर आलं तुम्ही तर इथं बघा, ह्या लाल कॅन्डलचा बंच आहे, जर बंच असा ओढला तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी बरोबर कॅन्डल इथून वर गेलेले दिसून येईल. मग ह्या ज्या बाबी आहेत ना, ह्या बाबी आपल्याला एक माहित करून घ्यायच्या. अजून एक बाब तुम्हाला मला सांगायचं, आणि नंतर आपण मग आपल्या स्ट्रक्चरकडे वळलो की साऱ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. ज्या वेळेस असे स्विंग असतात, स्विंग कशाला म्हणतात, हे बघा, अशा जे बाबा असली, हे बघा, ही बाब वरती गेला, याला काय म्हणायचं, एक स्विंग आहे, बरोबर, स्विंग. हा बाय, इथून बघा वरती असा व्ही शेप तयार झाला, याला काय म्हणायचं, एक स्विंग आहे. अगेन इथून वरती बघा, इथं काय तयार झाला, स्विंग आहे, वरच्या दिशेत गेला, खाली आला, पुन्हा स्विंग आहे, वर गेला, अगेन खाली आला, इथं बघा स्विंग तयार झाली, हे काय झालं, याला काय म्हणायचं, स्विंग. मग ह्या पॉइंटला काय म्हणायचं, स्विंग म्हणायचं. या पॉइंटची जी सगळ्यात शेवटची कॅन्डल असते, ह्या शेवटच्या कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक म्हणतात. काय म्हणतात, ऑर्डर ब्लॉक, ओबी काय म्हणतात त्याला, ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय,
त्या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक होतात, म्हणजे खाली आता मार्केट सेल 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 होत खाली येतं, पण तिथून डायरेक्ट लिक्विडिटी सापडते आणि बाईंग होऊन जाते. बाईंग झालं की लगेच ते मार्केट काय करतं, ऑर्डर ब्लॉकच्या दिशेत चाललं जातं. पण आता ऑर्डर ब्लॉकला, सगळ्यात ऑर्डर ब्लॉकला महत्व असतं का? फेअर व्हॅल्यू गॅप, सगळ्याच फेअर व्हॅल्यू गॅपला महत्व असतं का? तर तसं नाही बघा, तसं नाही. फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय? तर फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे ज्यावेळेस पहिली कॅन्डल आणि तिसरी कॅन्डल असेल याच्यामध्ये असणारा गॅप. आता या ठिकाणी आले आपण ऑब्झर्वेशनला, तर इथं तुम्हाला असं दिसून येतंय की ही रेड कॅन्डल, ही पहिली कॅन्डल आहे आणि सेकंडची रेड कॅन्डल, याच्यामध्ये काय दिसतोय, हा गॅप दिसतोय. कारण याच्यामध्ये जर स्पाइक थोडी खाली असती तर ह्या एफयूजी तयार झाला नसता, हा झाला एफयूजी. मग हे एफयूजी मार्केट घेईल का? गॅरंटेड घेईल. पण एफयूजीला त्याच एफयूजीला रिस्पेक्ट बनते ज्या एफयूजीला त्याच्या खालची कॅन्डल जोडून घ्यायची, याला म्हणतात ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक प्लस एफयूजी हा जर एकत्रित सेटअप तयार केला तर मार्केट एकदम जबरदस्तरित्या प्रॉफिट देतं. आता कसं कसं देतं आणि कसं कसं खेळतं हे मी तुम्हाला सेटअपवर जाऊन शिकवायला सुरुवात करतो. स्मार्ट मनी कन्सेप्ट, मायकल जे हडरसन यांच्याद्वारे निर्मित असणारी स्मार्ट मनी कन्सेप्ट, जवळजवळ 40 वर्ष त्यांनी स्वतःच्या रिसर्च करून या कन्सेप्टचा जन्म दिला. त्याच कन्सेप्टला आपण आज मार्केटमध्ये तुमच्या समोर शिकायला घेतोय. मार्केट स्विंग बनत वरती चाललेलं आहे, या पद्धतीने वरती जात आहे. आणि स्विंग बनत निश्चितपणे तुमच्या समोर आला असेल की यार मार्केटने स्विंग तर बनवला. स्विंग बनवत असताना मार्केटने एक हाय पॉईंट बनवला. काय बनवला? एक हाय पॉईंट बनवला. इथं कमी करतो आता, 18 दिसत असेल व्यवस्थित. स्विंग पॉईंट बनवताना एक मार्केटने एक हाय पॉईंट बनवला. अगेन मार्केटने एक स्विंग पॉईंट बनवताना पुन्हा एक हाय पॉईंट बनवलाय. ओके, वरती चाललंय आणि हा हाय जो बनवतोय मार्केट, हा हाय प्रत्येक वेळेस नवीन हाय बनवत चाललंय. ओके, म्हणजे वरती मार्केट जाताना हा हाय बनवतच जाणार तो, हळूहळू हळू 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 हळू. आता जसा हा पुन्हा खाली आला, नवीन अजून त्याने वरती खाली थोडासा असा खेळला आणि अजून वरती जाऊन त्याने काय केला, आधीचा बनवलेला जो हाय होता तो हाय काय केला, ब्रेक केला. ब्रेक केला. लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस मार्केटने स्वतः बनवलेला हाय हा ब्रेक करल त्यावेळेस आपण एक अशी लाईन मारून घ्यायची आणि या ठिकाणी लिहायचं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे बॉस. बॉस बॉस म्हणजे काय? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. पुन्हा एकदा सांगतो, मार्केट जेव्हा स्वतः बनवलेला हाय स्वतःच ब्रेक करतं, स्वतः बनवलेला हाय स्वतःच ब्रेक करतं, त्यावेळेस एक मार्केटमध्ये एक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला म्हणतात ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, बॉस. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, बॉस. मार्केट काय कर चाललंय हो? बॉस बॉस बनवत वरती चालू आहे. बॉस बॉस बनवत वरती चाललंय मार्केट. किती सोपं वाटतंय हो? मस्तपैकी मार्केट येतंय, बॉस बनवतोय, वरती चाललंय. या ठिकाणी पण मार्केटने काय केलं, हाय पॉईंट बनवला, बॉस बनवला आणि वरच्या दिशेत चालल्या गेला. समजा इथं इथपर्यंत अशाच पद्धतीने स्ट्रक्चर बनवलं आणि वरच्या दिशेत मार्केट काय करलंय, चाललंय हळूहळू बॉस बनवत चाललंय. खेळत 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 बॉस बनवत वरती चालू आहे मार्केट. एकदम तुम्हाला पण मजा येते यार, क्या बात आहे. हाय ब्रेक केला, अजून एकदा बॉस बनला, हाय बनवला, अजून एकदा बॉस ब्रेक केला, एकदम मजा वाटते. पण बॉसचा एक नियम लक्षात घ्या, बॉसचा पहिला नियम आहे की बॉस ज्या ठिकाणी क्लोज होतो ना, तिथं कॅन्डलची बॉडी क्लोज असणं अपेक्षित आहे. काय सांगितलं मी? कॅन्डलची बॉडी क्लोज असणं अपेक्षित आहे. बॉडी म्हणजे काय आणि शॅडो म्हणजे काय? एक मिनिट हा, याला मी H1 ला घेतो जेणेकरून मला थोडस ड्रॉइंग थोडं चांगलं करता येईल. एकच मिनिट. हा, इथं सापडा ड्रॉइंग केलं. ओके ओके, येस येस, हा आलं. ओके, या ठिकाणी काय झालंय, मार्केटने कॅन्डलची बॉडी क्लोज असणं अपेक्षित आहे. समजा झालं असं की बॉडी इथून खाली सरकली, इथं बॉस बनलेला नाही. म्हणजे तुमच्या एक तर गोष्ट लक्षात आली की सर बॉस बनताना बॉसची बॉडी क्लोज असणं अपेक्षित आहे. मग कॅन्डल या दिशेत असताना काय असेल हो, त्याची शॅडो बी असू शकते. समजा इथं अशी कॅन्डल आहे, एक टॉपची कॅन्डल, हायची कॅन्डल आणि ती शॅडो आहे, काय अडचण नाही, ते शॅडो असली तरी चालते. या शॅडोच्या हाय पासून बॉडी क्लोज असली तरी हरकत नाही. समजतंय? समजतंय मी काय बोलतोय? आपल्याला बॉस बनवत असताना कॅन्डलची बॉडी क्लोज असणं अपेक्षित आहे. कॅन्डलची
बॉडी क्लोज असणं अपेक्षित आहे. आता मग एक गोष्ट लक्षात आली तुमची, इथं हाय पॉईंट बनवला तर या ठिकाणी काय धरू आपण, एक लो पॉईंट धरू. आता मी तुम्हाला हायर हाय आणि लोअर लो मध्ये आत्ताच फसवत नाही. ज्यावेळेस आपलं स्ट्रक्चर पुढे जाईल, जसं पुढे जाईल त्यावेळेस मी तुम्हाला हायर हाय लोअर लो मध्ये खेळायला नेईन बिलकुल. पण तोपर्यंत फक्त हाय आणि लो एवढे दोनच पॉईंट लक्षात घ्या. या ठिकाणी काय केला, हाय पॉईंट आहे. हाय पॉईंट जसा मार्केटने ब्रेक केला, जसा मार्केटने ब्रेक केला तसा इथं मार्केटचा बनला बॉस, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनला. बॉडी क्लोज असेल तर, बॉडी क्लोज असेल तर बॉस बनेल, अन्यथा बॉस बनणार नाही. समजा झाला असं की एक कॅन्डल इथं बनली आहे, एक कॅन्डल इथं बनली आहे, हे पहा मी असं एक करतो, एक कॅन्डल इथं मार्किंग करतो, ही एक कॅन्डल बनली आणि या कॅन्डलची झाली खाली शॅडो क्लोज. या ठिकाणी काय झाली, कॅन्डलची शॅडो क्लोज झालेली आहे. ओके, तुम्ही इथं शॅडो क्लोज झाल्यामुळे या ठिकाणी थांबले. इथं बॉस बनलेला नाही. कधी बॉस बनल, ज्या वेळेस नेक्स्ट कॅन्डलला बॉडी क्लोज होईल त्याच वेळेस बॉस बनल, अन्यथा बॉस बनणार नाही, बॉस बनणार नाही. मग बॉस बनला की मार्केटचा लो पॉइंट झाला डिक्लेअर, मार्केटचा लो पॉइंट काय झाला, डिक्लेअर झाला. पहा बरं का, एकदम शांतपणे लक्षात घ्या. ज्यावेळेस मार्केट हाय बनवतोय, हाय ब्रेक केला की बॉस बनतोय, हाय ब्रेक केला की बॉस बनतोय, आणि जसा बॉस बनला की लो पॉइंट झाला डिक्लेअर. पुन्हा एकदा तुम्हाला असं दिसतं की या ठिकाणी मार्केटने बॉस बनवलाय आणि ह्या दोन लो मध्ये सगळ्यात डीपचा लो कोणता आहे, हा लो आहे. हा लो असल्यामुळे या ठिकाणी काय झाला, मार्केटचा एक लो पॉइंट बनलाय आणि जो बॉस बनवायचा होता तो बॉस बनला. या ठिकाणी मार्केटचा एक बॉस बनलेला आहे, मार्केटचा एक बॉस बनलेला आहे इथून. ओके, तिथं बनलेला आहे मार्केटचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मग तुमच्या दोन गोष्टी लक्षात आल्या बघा. जर तुमचे ट्रेड हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चरच्या दिशेत असतील तर फिर तो मोजा ही मोजा, एकदम जबरदस्त, किती भारी काम होईल, किती भारी काम होईल. मग सर मार्केटने मी ब्रेक ऑफ स्ट्रक्चरच्या दिशेत जातं का, स्ट्रक्चर चेंज झालं हे ओळखायचं कसं, स्ट्रक्चर चेंज झालं हे ओळखायचं कसं, तो ओळखायचं कसं माहितीये का, मार्केटने जर खेळून खेळून बॉसचा लो पॉइंट, सगळ्यात जवळच्या बॉसचा लो पॉइंट जर ब्रेक केला तर त्या ठिकाणी मार्केटचं कॅरेक्टर चेंज झालेलं आहे समजावं. CHOCH, चेंज ऑफ कॅरेक्टर, चेंज ऑफ कॅरेक्टर, चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे मार्केटने स्वतःचं कॅरेक्टर चेंज केलेलं आहे, चेंज केलेलं आहे. हे फोटो मी एकदा विश्लेषण पुन्हा एकदा करतो, फक्त हा फोटो आपल्या प्रीमियम जो ग्रुप आहे आपला क्लासचा त्या ग्रुपवर मी टाकतो, कारण तुम्हाला ड्रॉइंग करता येईल तो, आणि ड्रॉइंग केला की तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे काय होईल तो समजल. ओके, घरी गेलं की वहीमध्ये हा फोटो ड्रॉइंग करायचा, शांतपणे कलर पेन वापरून, स्केच पेन वापरून ड्रॉइंग करायचा की चेंज ऑफ कॅरेक्टर कसा बनतो. आता मी पुन्हा एकदा हा फोटो व्यवस्थितरित्या समजावून सांगतो, लक्षात घ्या. ज्यावेळेस मार्केट नवीन नवीन हाय बनवत जातं, जसं या दिशेत चालू आहे ग्रीन दिशेमध्ये, वरच्या दिशेत चालू आहे मार्केट, असं वरच्या दिशेमध्ये चालत असताना अचानक मार्केटला सेलिंग, ओके, वरच्या दिशेमध्ये जात असताना अचानक मार्केटला सेलिंग सुद्धा येतं, आणि सेलिंग आल्यानंतर मार्केटने काय केलं, एक हाय पॉइंट स्वतःचा डिक्लेअर केला. हाय पॉइंट डिक्लेअर करून पुढच्या वेळेस स्वतः बनवलेला हाय, मार्केटने स्वतः बनवलेला हाय ब्रेक करून टाकला. त्यावेळेस आपलं एक स्ट्रक्चर तयार झालं, त्या स्ट्रक्चरचं नाव आहे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे हाय बनवलेलं जे काही स्ट्रक्चर आहे ते ब्रेक झालेलं आहे, हाय बनवलेलं स्ट्रक्चर मार्केटने ब्रेक केलेलं आहे. परिणाम काय, मार्केटने नवीन हाय बनवला, या ठिकाणी न्यू हाय बनवला. न्यू हाय बनवल्यानंतर अगेन मार्केट छान पैकी सेलिंग झालं. मार्केटने पुन्हा एकदा नवीन हाय बनवून तो स्वतः बनवलेला हाय इथं ब्रेक करून टाकला, स्वतः बनवलेला हाय या ठिकाणी ब्रेक केला, स्वतः बनवलेला हाय या ठिकाणी ब्रेक केला, आणि मार्केटचं एक नवीन स्ट्रक्चर झालं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, आणि नवीन हाय बनवायला मार्केट मोकळं झालं, नवीन हाय बनवायला मार्केट मोकळं झालं. ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचं वैशिष्ट्य असं आहे की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हा लोअर पॉइंट डिक्लेअर करतो. हे पहा, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हा लोअर पॉइंट डिक्लेअर करतो, थोडक्यात लो पॉइंट डिक्लेअर करतो. कोणत्यामध्ये, बुलिश मार्केटमध्ये, लक्षात द्या बरं का.
बुलिश मार्केटमध्ये मार्केटचा एक लो पॉईंट दाखवण्याचं काम कोण करतं? तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर करतं. लो पॉईंट दाखवण्याचं काम कोण करतं? तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर करतं. लो पॉईंट पण दाखवण्याचं काम कोण करतं? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर करतं. कोणत्या मार्केटमध्ये? बुलिशमध्ये. बेरिशमध्ये याच्या उलट होईल. याच्या उलट होईल. काय होईल बेरिशमध्ये ते बी पाहू. बेरिश पण स्ट्रक्चर आपण मार्क करू. इथं काय दाखवला बॉसने? लो पॉईंट दाखवला. आता गंमत अशी झाली की हाय पण ब्रेक केला. हाय ब्रेक केल्यामुळे मार्केटने नेक्स्ट हाय पण बनवला. इथं काय केला मार्केटने? नेक्स्ट हाय पॉईंट पण बनवला. पण नेक्स्ट हाय पॉईंट मार्केटने ब्रेक केला नाही. मार्केटने काय केलं? बॉसनी बनवलेला जो काही लो आहे तोच ब्रेक करून टाकला. बॉसनी बनवलेला लो पॉइंटच ब्रेक केला. लो पॉइंट ब्रेक केल्यामुळं त्या ठिकाणी मार्केटचं बनलं चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजे मार्केटने स्वतःचं कॅरेक्टर जे बुलिश होतं ते बेरिश दिशेमध्ये वळवलेलं आहे. बेरिश दिशेमध्ये वळवलेलं आहे. मग आपल्याला आता ट्रेंड चेंज केल्याशिवाय पर्याय नाही. ट्रेंड चेंज केल्याशिवाय पर्याय नाही. मग कसं करता येईल आपल्याला? तर आपल्याला आता ट्रेंड चेंज करावा लागेल. मग मार्केट काय करेल माहितीये का? मार्केट अगोदर इथून थोडंसं रिव्हर्स जाईल. का रिव्हर्स जाईल हो? पाठीमागची लिक्विडिटी घेण्यासाठी वापस जाईल. वापस गेलं, पाठीमागची लिक्विडिटी हळूहळू कॅच केली की नंतर मार्केट काय करेल? सेल मारल आणि आता ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कोणत्या दिशेत बनल? सेल दिशेत. लक्षात घ्या, हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कोणत्या दिशेत आहे? बाय दिशेमध्ये. मी आता इथं लाईन साऱ्या अशा व्यवस्थित ड्रॉइंग करतो जेणेकरून तुम्हाला काय होईल? क्लिअर कट दिसेल. हे पहा, ग्रीन बॉस केलाय मी. लाईन सुद्धा काय करतो? ग्रीन करतो. लक्षात आला? हा ग्रीन साइड आहे. ही कोण? ग्रीन साइड म्हणजे काय? बुलिश साइड आहे. बुलिश आहे. मार्केट बुलिश साइडला आहे. बुलिश साइडला असताना बॉस कसा कलर दिसतोय तुम्हाला? तर बॉसचा कलर तुम्हाला हिरवा दिसतोय. हिरवा दिसतोय म्हणजे मार्केटमध्ये बुलिश स्ट्रक्चर आहे. परंतु झालं असं की बुलिश स्ट्रक्चरचे जे लो आहेत ते लो पॉइंट कोणी डिक्लेअर केले? या लो पॉइंटला ब्रेक केलेला आहे. या लो पॉइंटला हा काय होता? लो पॉइंट कशा दिलता? बेरिशचा दिलता. हा बेरिश पॉइंट, लो पॉइंट. ग्रीन पॉइंट म्हणजे कोणता? हिरवा पॉइंट. हा पॉइंट राहील आपल्यावाला बुलिशचा पॉइंट. बुलिशचा पॉइंट. बुलिश आणि बेरिश. मार्केटने बुलिश पॉइंट ब्रेक केला तर बॉस बनेल वरच्या दिशेमध्ये. बुलिश पॉइंट ब्रेक केला तर काय बनेल? बॉस बनेल. कोणत्या दिशेमध्ये? वरच्या दिशेमध्ये. पण जर लो पॉइंट जर ब्रेक केला तर मग मात्र मार्केटचा बनणार आहे चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजे मार्केटला बुलिश जाण्याची इच्छा नाही आहे. मार्केटला बेरिश येण्याची इच्छा आहे. मार्केटला बॉटम साईडला येण्याची इच्छा आहे. असं ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस मग मात्र तुमच्या ट्रेडची दिशा बदलायला पाहिजे. ट्रेडची दिशा बदलायला पाहिजे. जर तुमच्या ट्रेडची दिशा व्यवस्थितरित्या बदलली तर मग मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट झाल्याशिवाय राहणार नाही. प्रॉफिट झाल्याशिवाय राहणार नाही. मग ट्रेडची दिशा कशी बदलणार आहे? आता बघा, मार्केट काय करेल हो? मार्केटने उलट काम करायला सुरू केलं. जसं या ठिकाणी काय झालं? आता बॉस तयार झाला बरं का. लक्षात घ्या. आता आता उलट स्ट्रक्चर चालू झालं. या ठिकाणी होईल आता ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. हे पहा, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कोणतं? बेरिश साइडचं. कारण मार्केटने काय केलंय? चेंज ऑफ कॅरेक्टर केलेला आहे. मग बॉस आता इकडे बॉस लो पॉइंट दाखवत होता. आता बॉस इथं दाखवल हाय पॉइंट. कोणता पॉइंट दाखवल? हाय पॉइंट दाखवल. जो जर ब्रेक झाला तर तो ग्रीन असेल. लक्षात आलं? ब्रेक झाला तर ग्रीन असेल. बॉस इथं हाय पॉइंट डिक्लेअर करतोय. बघा, बेअरिश बुलिश स्ट्रक्चर मध्ये बॉस लो पॉइंट डिक्लेअर करतोय, पण बेअरिश स्ट्रक्चर मध्ये बॉस हाय पॉइंट डिक्लेअर करतोय. आता याच्यात तुम्हाला मजा येणार आहे पुढे हळूहळू. जसं मी याच्यात लिक्विडिटी ऍड करल तुम्हाला हे सारे सारे ट्रेड पकडता येणार. आणि याच्यावर कसे ट्रेड पकडायचे ते पण मी तुम्हाला सांगणार. त्याच्यानंतर तुमच्या अजून काही गोष्टी लक्षात येतील याच्यात थोडंसं पुढे गेल्यानंतर. बघा, मार्केटने अजून काय केलं? थोडंसं प्लेइंग करायचा प्रयत्न केला. म्हणजे वरच्या दिशेत जायचा प्रयत्न केला. असं आपण अगेन मार्केटमध्ये सेल प्रेशर वाढलं आणि इथं अगेन मार्केटने एक बॉस बनवला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. हे बघा, या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवला. मग हा जो हाय पॉइंट आहे का, हा हाय पॉइंट इथं ठेवला तरी चालतो. आणि हा हाय पॉइंट कुठे बनलाय? आता खाली बनलेला आहे. म्हणजे बघा बरं का मार्केट कसं खाली खाली चाललंय. मग ह्या बॉसने कोणता हाय पॉइंट दाखवलाय? हा हाय पॉइंट. थोडक्यात काय, हा हाय पॉइंट आता खाली 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 चाललाय. इथं हाय पॉइंट कसा चालला होता? वरती वरती चालला होता. बुलिश स्ट्रक्चर मध्ये हाय पॉइंट वरच्या दिशेत चालू आहे, हळू 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 हळू. पण या ठिकाणी हाय पॉइंट हा बेरिश स्ट्रक्चर मध्ये चालू आहे. पुढं या ठिकाणी
लक्षात आलंय? खाली 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 हाय पॉईंट येतोय. इथं मार्केटचा कसा चालला हाय पॉईंट? वरती 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 चालू आहे. बरोबर? म्हणजे बुलिश स्ट्रक्चर आहे. कोणतं स्ट्रक्चर आहे? बुलिश स्ट्रक्चर आहे. आणि या ठिकाणी जसं तुम्ही पुढे याल तसं हाय पॉईंट जो आहे मार्केटचा खालच्या दिशेमध्ये चालू आहे. म्हणजे मार्केटचं बेअरिश स्ट्रक्चर सुरू झालेलं आहे. मार्केटचं बेअरिश स्ट्रक्चर सुरू झालेलं आहे. आता याचा वापर सर करायचा कसा? कळलं आम्हाला, बिलकुल कळलं. परंतु याचा वापर कसा करायचा मी कोऱ्या चार्टवर दाखवतोय. नंतर तुम्हाला लाईव्ह चार्टवर ज्यावेळेस मी दाखवल त्यावेळेस तुमचे डोळे उघडतील आणि मग तुम्हाला शिकावंसं ते वाटेल. कारण तुमचा पहिलाच दिवस आहे. डोस थोडासा जास्त झाला असेल, पण काही काळजी करू नका. हे भरपूर वेळा होणार आहे. म्हणजे आपले 7 ते 8 तास फक्त एसएमसी आयसीटीच होणार आहे. याच्यामध्ये मी आज 2च शब्द घेतले तर कोणते? बॉस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर. अजून याच्यात आयटीएम प्लस होईल, त्यावेळेस अजून मजा येईल, याच्यामध्ये अजून ट्रेड वाढतील. पण फक्त सध्या तुम्ही बॉस आणि चोच बनलेत कसे हे समजावून घ्या. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनत असताना स्वतः बनवलेला हाय ब्रेक करत चाललंय आणि मार्केट काय करत चाललंय? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनत चाललंय. मग या उलट ज्या वेळेस मार्केट इथं लो पॉइंट जो आहे इथं होता अगोदर हा लो पॉइंट कुठं येईल? हळूहळू हा लो पॉइंट पुढे येईल या ठिकाणी. हा इथं म्हणजे लो ब्रेक केला की सेल साईडला बॉस बनला. अगेन मी सांगतो तुम्हाला, या ठिकाणी जाऊन लो पॉइंट ब्रेक केला की मार्केट अगेन सेल साईडला आलं समजायचं. सेल साईडला आलेला आहे. सर याचा वापर कसा करायचा तेवढं सांगा. कारण आता आम्हाला तर कळालं बॉस आणि चोच जर मार्क केला तर एकदम परफेक्टपणे वापर करता येईल. पण वापर कसा करायचा? ध्यानात ठेवा, बॉस हा जो लो पॉइंट आहे आणि हा हाय पॉइंट आहे याच्या दरम्यान असते मार्केटची लिक्विडिटी. याच्या दरम्यान असते मार्केटची लिक्विडिटी. लो पॉइंट आणि हाय पॉइंट दरम्यान मार्केटची लिक्विडिटी असते. ही लिक्विडिटी तुम्हाला ओळखता आली पाहिजे. ही जर लिक्विडिटी तुम्हाला व्यवस्थितरित्या फाइंड करता आली तर मग मात्र तुम्ही मार्केटमध्ये एकदम मस्त टिकणार. एकदम मस्त टिकणार. कसे टिकणार ते तुम्हाला मी थोड्या वेळात चार्टवर दाखवणारच आहे, पण फक्त एकदा लक्षात घ्या. लो पॉइंट आणि हाय पॉइंट दरम्यान जी कोणती लिक्विडिटी असेल ना त्या लिक्विडिटीचा झोन करायचा मार्क. तो झोन काय करायचा? मार्क करायचा. आणि त्या झोनला मार्केट टॅप करणार आणि टॅप केलं की आपण तिथं घेणार एंटर. आपण तिथं काय करणार? एंट्री घेणार आणि मस्तपैकी ट्रेडिंग सेटअपचा आपण तिथं काय करणार? बाय करणार. काय करणार तिथं? बाय करणार. किती गोष्ट ऐकल्यासारखं वाटतं, एकदम स्वप्न दिसल्यासारखं वाटतंय, पण वस्तुस्थिती अशीच आहे. जेव्हा मी तुम्हाला चार्टवर आता घेऊन जातोय, चार्टवर नेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे हा असं झालं का? आणि मग ह्या लिक्विडिटी मध्ये काय काय असेल? आपल्याकडे जवळजवळ 17 म्हणजे 15-16 प्रकारच्या लिक्विडिटी आपल्याला शिकायच्या. पण सध्या लिक्विडिटी मध्ये मी तुम्हाला थोड्या लिक्विडिटी शिकवल्यात. कोणत्या कोणत्या? एक शिकवला मी तुम्हाला एफयूजी, दुसरा शिकवला तुम्हाला व्हॉल्यूम इम्बॅलन्स, तिसरा शिकवला तुम्हाला बीपीआर आणि आज तुम्हाला मी ऍडव्हान्स लिक्विडिटी एक शिकवली. ऍडव्हान्स लिक्विडिटी 1. या 4च लिक्विडिटी शिकवल्यात. अजून ऑर्डर ब्लॉक आपल्याला एक आता आपण एक माहिती करून घेतला. ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय असतो? ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय असतं? जे काही एफयूजी असतं, एफयूजी, या एफयूजीच्या शेजारची खालची कॅन्डल आपण ऑर्डर ब्लॉक म्हणून घेऊ शकतो. किंवा हे जे स्विंग बनलेले येतं, जसं या ठिकाणी एक स्विंग बनलाय, या ठिकाणी एक स्विंग बनलाय, या स्विंगच्या सर्वात शेवटची कॅन्डल लास्ट सेल कॅन्डल किंवा इथं जो हाय पॉइंट आहे इकडं लास्ट बाय कॅन्डल, या कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक असं म्हणतात. पण ऑर्डर ब्लॉकच्या शेजारी फेअर व्हॅल्यू गॅप असला पाहिजे, म्हणजे एफयूजी असला पाहिजे. आता कसं कसं असेल हे आणि हे कसं ट्रेडवर काम करतं आपण प्रत्यक्ष चार्टवर जाऊन पाहिल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. आलं लक्षात? प्रत्यक्ष चार्टवर पाहून जमल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. याच्यामध्ये एवढ्या जागेत जर काही शंका राहिली असेल तर ती चार्टमध्ये निश्चितपणे क्लिअर होईल. पण तरी जर विचारायचं असेल तर विचारू शकता. ओके, विचारायचं असलं तर विचारू शकता. आणि जर असं वाटलं की ओके सर कंटिन्यू, तर काय हरकत नाही, मी कंटिन्यू पण करणारच आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही. आता मी काय करतोय? चार्टवर जाणार आहे. आज आपण 30 मिनिटानुसार स्ट्रक्चर मार्क करू. आपण कोणत्याही टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर मार्क करू शकतो. प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम नाही. पण आपण काय करू? 30 मिनिटानुसार स्ट्रक्चर मार्क करायचं आपल्याला. बरं, आपल्याला स्ट्रक्चर कुठून तरी मार्क करायला सुरू करायचं. आपण एक टोकापासून स्ट्रक्चर घेऊ. जसं की चला इथून सुरुवात करू किंवा इथून सुरुवात करू. इथून सुरुवात करू. कुठून तरी सुरुवात करायचीच आहे. तर मग स्ट्रक्चरला सुरुवात केली काही अडचण नाही. ज्यावेळेस मी तुम्हाला एंट्री पॉईंट वगैरे दाखवून का त्यावेळेस मी तुम्हाला चार्ट सारा वॉशआउट करून एकदम व्यवस्थित अंडरस्टँड तुमच्या लाईव्ह ट्रेडिंग केल्यासारखं वाटेल तुम्हाला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केटने
या ठिकाणी एक हाय जो बनवलाय, मार्केट इथं कसं खेळलंय बघा बरं का. असं खालून इथून वर गेलंय, या स्पॉट पासून खाली आलंय, अगेन वर गेलंय, अगेन खाली आलंय, अगेन वर गेलंय, इथून खाली आलं, या ठिकाणी गेलं, इथून खाली आलं. हे पहा, इथं पण अशा रेषा बनल्यात हा. हे पहा, वरती जाऊन इथं खाली पुन्हा रेषा बनल्या, पुन्हा बनल्या. आता हा जर पॅटर्न आहे, हा जर पॅटर्न मी असा पकडला आणि इथं खाली घेतला, तो असा दिसेल बघा. समजतंय? समजतंय? हे असा दिसेल. म्हणजे मगाशी काढलं ते खूप सुंदर ड्रॉइंग दिसत होतं, असं वाटतं डोळ्याला किती छान आहे. पण प्रत्यक्ष मार्केटमध्ये असं बनतंय ड्रॉइंग. मग आपण हे ड्रॉइंग सुद्धा एकदम सुंदर डोळ्याला चांगलं दिसलं पाहिजे. कसं बघा, आता आपण कुठून तरी सुरुवात करू. जसं मार्केटने, आपण गृहीत धरा, मार्केटने हा एक हाय पॉईंट बनवलाय. हा एक हाय पॉईंट बनवलेला आहे इथं या शॅडो पाशी, आणि ह्या शॅडोचा हाय मार्केटने काय केलं, ब्रेक केला. कुठं ब्रेक केला हे पाहिजे, ब्रेक केला. अगोदर ब्रेक केला, या ठिकाणी ब्रेक केलाय. तुम्हाला दिसतंय की हो सर, हाय पॉईंट ब्रेक केलेला आहे. आय एम अंडरस्टँड. म्हणजे या ठिकाणी मार्केटचा हाय पॉईंट जर ब्रेक झाला तर आपण म्हणू मार्केटचा बॉस झालेला आहे, कारण बुलिश स्ट्रक्चर आहे मार्केटमध्ये, बरोबर. आता मग हाय पॉईंट डिक्लेअर केल्यानंतर बॉसचं काम कोणतं आहे, तर बॉसचं वर्क हे आहे की बॉसने लो पॉईंट डिक्लेअर करणे. मग मार्केटचा लो पॉईंट कुठं आला, या ठिकाणी आला, बरोबर. लो पॉईंट कुठं आला, इथं आला. मी आता याला लाल करतो. हा, लो पॉईंट डिक्लेअर केला म्हणजे बरोबर का. आता तुम्ही म्हणा सर हा का लो नाही घेतला, कारण एकंदरीत बॉसच्या स्ट्रक्चरमध्ये, बॉसचं स्ट्रक्चर कुठून आहे, एवढं आहे, बरोबर, एवढं आहे, राईट. आता हे स्ट्रक्चर पहा, मी थोडंच खाली वळतो. हे पहा, असं स्ट्रक्चर आहे. मग दोघांमध्ये कोणता लो पॉईंट दिसतोय बरं, हा लो पॉईंट दिसतोय, म्हणून आपण लो पॉईंट तिथं मांडलाय. लक्षात आलं, लक्षात आलं, तिथं मांडलाय. आता काय केलं, बॉस मार्क झालेला आहे. अगेन मार्केटने बॉस ब्रेक केला आणि वरच्या दिशेत चाललंय. वरच्या दिशेत जात असताना मार्केटने एक छानसा काही स्विंग वगैरे असं काही म्हणावं असं काही बनवलेला नाही. आणि म्हणावं असा बनवला नसल्यामुळं मार्केटने स्वतःचा काय केला, हाय पॉईंट बनवला बघा. कुठं, या ठिकाणी हाय पॉईंट बनवला. हा बाई, एकदम टॉपला एक हाय पॉईंट बनवून दिला. हाय पॉईंट बनवल्यानंतर मार्केट खेळत 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 खाली आलं. आता एक सगळ्यात महत्वाची बाब, मी तुम्हाला बोललो होतो की मार्केटच्या लो पॉईंट पासून हाय पॉईंट पर्यंत या दरम्यान जी कोणती लिक्विडिटी असते, त्या लिक्विडिटीला काय करायचं, टार्गेट करायचं. हाय पॉईंट पासून लो पॉईंटच्या लिक्विडिटीला टार्गेट करायचं आणि ट्रेड करायचे. सेम इथं तीच बाब आहे. आता इथं कुठं लो पॉईंट असेल, इथं खाली या ठिकाणी लो पॉईंट असेल. समजा हा लो पॉईंट धरा इथपर्यंत, बरोबर. या भागात लिक्विडिटी असेल की नसेल, असणार, 100% असणार. कोणती लिक्विडिटी आहे सर, आम्हाला दाखवा, म्हणजे आमचा विश्वास बसेल. तर निश्चितपणे सांगतो, मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा रे, बुलिश स्ट्रक्चरमध्ये असणाऱ्या रेड कॅन्डल ह्या ऍडव्हान्स लिक्विडिटी असतात. अशा कॅन्डल मधून ट्रेड मिळतो. मला सांगा, जर इथं लो पॉईंट तुम्ही एकदम क्लिअर कट मार्क केलेला असेल, हा आहे तुमचा लो पॉईंट. कोणता पॉईंट आहे, लो पॉईंट आहे. लो पॉईंटच्या दरम्यान इथं तुम्हाला पहिली कॅन्डल रेड सापडली. ज्या रेड कॅन्डलला तुम्ही व्यवस्थित मार्क केलं आणि नंतर मार्केटने व्यवस्थितरित्या त्या रेड कॅन्डल मध्ये आले आणि तुमचा इथून लगेच ट्रेड तयार झाला. कितीचा, इथं आता लय मोठे डॉलर दिसतात, $60, कारण 30 मिनिटाची कॅन्डल आहे आणि सध्याचे पिप्स बी लय मोठे आहेत. मग कॉल कसा बनल, हे पाहिजे लॉंग पोझिशन, हा असा कॉल बनलतो. या ठिकाणी घ्यायचं त्या कॅन्डलला मार्क करून असं, ओके. आणि सर टिपी काय असेल, तर टार्गेट एकदा सांगतो, बॉस इज अ टिपी. व्याख्याच करून घ्यायची, आपला टिपी हा बॉस असला पाहिजे. बॉस हा एंट्री पॉइंट नाही, बॉस इज नॉट एंट्री पॉइंट. तर मूळ व्याख्या काय आहे, बॉस हा आपला टिपी आहे. बॉस इज अ टिपी. बॉसचा वापर टार्गेट सारखा करायचा आहे. कशासारखा करायचा, टार्गेट सारखा करायचा. मग टार्गेट सारखा कसा, तर बघा, इथून तुम्ही व्यवस्थितरित्या एंट्री घेतली. कितीला एंट्री बसली तुम्हाला, 39.36 ला एंट्री बसली. 39.36, सॉरी 49.36 ला एंट्री बसली. 49.36 ला एंट्री आहे, मिडल पॉईंट आहे. 49.36 पासून टॉप पर्यंत तुम्ही एंट्री घेऊ शकता, जसं 49.46 पर्यंत. 49.36 ते इथं आता कॉल तयार करताना कसा करायचा आहे, बाय 49.36 ते 36 ते 49.46, 49.46. एस एल याचा बॉटम कशाचा,
ह्या इकडे काय करायचा, रेड कॅन्डलचा बॉटम घ्यायचा किंवा झोनचा बॉटम घ्यायचा. किती येतो, 27-28 आहे. मग 49-28 हा झाला एसएल. टीपी, टीपी काय आहे, हा जो हाय पॉइंट आहे बॉसचा हाय पॉइंट किती, 49-97. झाला तुमचा कॉल तयार सर, झाला तुमचा कॉल तयार. लक्षात आलं, लक्षात आलं. कॉल कसा तयार होतो, कॉल कसा तयार होतो डोक्यात आलं. मग ही बाब जर तुमच्या एकदा लक्षात आली की सर कॉल कसा बनला आणि टार्गेट कसं बनलं आणि याचे एसएल कसे काढले आणि टीपी कसे काढले, कशाच्या आधारावर काढले, लिक्विडिटीच्या आधारावर. दुसरा मुद्दा, एखादा म्हणाल सर इथं बीपीआर पण आहे, हे पहा बीपीआर बॅलन्स प्राइस रेंज, रेड आणि ग्रीन कॅन्डल एकत्र आली की बीपीआर बनतो. बीपीआर मध्ये अजून छोटा एसएल होऊन एंट्री मिळू शकते, अजून छोटा एसएल एंट्री मिळाली. एखादा म्हणाल सर मी काय करतो, इथं मला एफयूजी दिसलाय, मी एफयूजी मधून सुद्धा एक ट्रेड करतो. इथं मला एफयूजी दिसला, हे दिसतो का फेअर व्हॅल्यू गॅप, पहिल्या आणि तिसऱ्या कॅन्डलच्या मध्ये असणारा गॅप म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप. हा इथं काय एंट्री आहे, मला एफयूजी ची एंट्री आहे. हा एफयूजी मधून ट्रेड मिळाला, एफयूजी मधून बाय साइड ट्रेड मिळाला. किती डॉलरचा मिळाला एफयूजी मधून बाय साइड ट्रेड. जर इथं तुम्ही मिडल पॉईंट पासून जरी एंट्री घेतली, मिडल पॉईंट पासून जरी एंट्री घेतली तरी तुमचा इथं ट्रेड आहे सर जवळजवळ $34. आणि इथं जरी मिडल पॉईंट पासून एंट्री घेतली तर इथं तुमचा ट्रेड आहे $64 ते $65. म्हणजे याला वापरायचं कसं हे एक स्किल लक्षात येणं अपेक्षित आहे. वापरायचं कसं हे एक स्किल लक्षात येणं अपेक्षित आहे. मी फक्त कॉल डिलीट करतो, बाकीचं स्ट्रक्चर तसंच ठेवतोय. कॉल डिलीट करतो. या ठिकाणी मी एक कॉल तुम्हाला पकडून दिला. आता हा लो पॉइंट आहे, मार्केट वरच्या दिशेत चाललंय. वरच्या दिशेत जात असताना मार्केटने काय केलं, एक हाय पॉइंट बनवला. आपण लगेच लिक्विडिटी तयार करायच्या मागे लागायचं. बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं, लो पॉइंट पासून हाय पॉइंट पासून काय करायचं, या भागातली लिक्विडिटी मार्क करायची. कधी पण या भागातली लिक्विडिटी मार्क करायची. आता या भागात तर रेड कॅन्डल लय मोठे येतात आणि खूप मोठमोठ्याले आहेत, मग ट्रेड करायला परवडणार नाही. मग आपण काय केलं, इथं बीपीआर मार्क केला. बीपीआर म्हणजे काय हो, रेड आणि ग्रीन कॅन्डलची सारखी बॉडी, सेम बॉडी काय केली, मार्क करून घेतली. मी ट्रेडसाठी हा एक भाग निवडला, हा एक भाग निवडला, पहिला मुद्दा. दुसरा, मी बॉटमला आलो तर मला असं दिसलं की या ठिकाणी एक रेड कॅन्डल आहे जी बॉसचा हाय पॉइंट आणि याच्या दरम्यान तयार झालं, म्हणजे इथं एक ऍडव्हान्स लिक्विडिटी आहे. ही ऍडव्हान्स लिक्विडिटी आहे, बरोबर, ऍडव्हान्स लिक्विडिटी आहे. दुसरा मुद्दा असा की इथं थोडासा हा फेअर व्हॅल्यू गॅप सुद्धा शिल्लक आहे. व्हॉल्यूम इम्बॅलन्स सुद्धा शिल्लक आहे आणि या ठिकाणी ऍडव्हान्स लिक्विडिटी सुद्धा आहे. दोन लिक्विडिटीच्या मिक्सचरला हा कॉल बनतोय बायचा, दोन लिक्विडिटीच्या मिक्सचरला कॉल बनतोय. या ठिकाणी आला आपण. आता बघा ह्या जो बीपीआर आहे, हा काय काय केला मार्क, आपण बीपीआर मार्क केला, बॅलन्स प्राइस रेंज मार्क केली हाय आणि लो दरम्यान. जशी बॅलन्स प्राइस रेंज मार्क झाली तसं तुम्हाला दिसून येईल की मार्केट बॅलन्स प्राइस रेंज मध्ये आलं आणि तिथून वरती दोन कॅन्डल गेलं. आता तुम्ही म्हणा सर दोनच कॅन्डल गेलं किती फायदा झाला सर, रेड कॅन्डलला नाही ट्रेड झाला तुमचा, ह्या दोन कॅन्डलला जरी ट्रेड झाला का, ह्या दोन कॅन्डलला ट्रेड $18 आहे. किती डॉलरचा आहे, $18. आपला मिनिमम टीपी 100 पिपचा असतो, म्हणजे $10 असतो, 0.01 ने. आता मार्केट एकदम जवळच्या स्ट्रॉंग लिक्विडिटी मध्ये आलं. कोणत्या, इथं कोणती कोणती लिक्विडिटी आहे एकदाच मार्क करतो. या ठिकाणी लिक्विडिटी ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक सुद्धा आहे. ऍडव्हान्स ओबी म्हणजे काय हो, ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक म्हणलं तरी चालतं याला, किंवा ऍडव्हान्स लिक्विडिटी म्हणलं तरी चालतं. दुसरी गोष्ट, या ठिकाणी व्हॉल्यूम इम्बॅलन्स सुद्धा आहे. व्हॉल्यूम इम्बॅलन्स म्हणजे काय, स्पाइक, ही स्पाइक सुद्धा इथं आहे. मग मिक्स लिक्विडिटी एकदम पॉवरफुल. मार्केटने जसं त्या लिक्विडिटीला टच केल्याबरोबर मार्केट वरच्या दिशेत पुशअप झालं. किती डॉलर पुशअप झालं, तुम्ही 3 कॅन्डल स्विंग बनल्यानंतर जरी एंट्री घेतली तर $35 ते $36 या ठिकाणी काय झाला, वरच्या दिशेत बाय झाला. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, एक गोष्ट लक्षात आली का, हे तुमचे ट्रेड झाले, ट्रेड होण्याशी मतलब नाही, ट्रेड होण्याशी मतलब नाही, ट्रेड तर होणारच. आपण सेटअप शिकवले आणि ट्रेड होणार नाही असं होणार नाही, ट्रेड होणार. पण एक गोष्ट लक्षात आली का, मार्केट वरच्या दिशेत जाऊन मार्केट खाली आलंय, अगेन मार्केट वरती गेलं. बघा अगेन मार्केट कुठे गेलं, वर गेलं, पाहिलंय हा बाय, म्हणजे मार्केट इथून खाली आलं आणि मार्केट पुढे गेला, अजून वरच्या दिशेत तिथं गेलेलं आहे. आता वरच्या दिशेत चाललंय, आपण सांगितलं होतं बॉस इज अ टीपी. आपण काय म्हणलो होतो, बॉस इज अ टीपी. आपण बॉस लाईन कोणती असेल आपली इथं लक्षात घ्या आता बरं का, मार्क करतोय. म्हणजे आपल्या चुका कुठं कुठं होत असतात आणि कुठं कुठं होणार नाही. म्हणजे कधी कधी आपल्याला टार्गेट लवकर एक्झिट का करावं लागतं. आपली जर ही लाईन ब्रेक झाली तर काय असेल, बॉस असेल, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होईल, बरोबर, आणि बॉस इज अ टीपी. दुसरी गोष्ट, जर मार्केटचा लो पॉइंट ब्रेक झाला, लो पॉइंट ब्रेक झाला तर काय असेल,
चेंज ऑफ कॅरेक्टर. मार्केटचा काय असेल? चेंज ऑफ कॅरेक्टर. याला लाल करतो. काय असेल हा? चेंज ऑफ कॅरेक्टर. CHOCH. आता तुम्ही कॉल कुठं घेतला? तुम्ही कॉल घेतला इथं. ह्या ऍडव्हान्स लिक्विडिटीला कॉल घेतला. मस्तपैकी डॉलर निघाले. किती डॉलर निघाले? 35-36 डॉलर निघाले. ओके. आता तुम्ही $40 $50 ट्रेड तुमचा प्रॉफिट मध्ये. ध्यानात ठेवायचं, अशा वेळेस काय करायचं? ब्रेक इव्हनला एसएल आणायचा, नाही तर थोडासा $4-5 प्रॉफिट मध्ये एसएल आणायचा आणि सोडायचं, जेणेकरून लॉस होणार नाही. समजा आता इथं बघा ना तुम्ही, इथं बॉस केलंच नाही त्याने, त्याची इच्छा काय झाली? चेंज ऑफ कॅरेक्टर करण्यात झाली. तुम्ही म्हणाल सर मग आपण आधीच नाही ठरवू शकत का चेंज ऑफ कॅरेक्टर करणार आहे का बॉस करणार आहे? आधी पण आपण ठरवतो. आपण आधी पण ठरवतो, पण ते तुम्हाला उद्या शिकवलं जाईल, कारण ते आयडीएम आहे. काय? आयडीएम आहे. आयडीएम शिकवलं म्हणजे मार्केट मधला बाप म्हणतात आयडीएमला. आयडीएम आलं की सगळं आलं. आयडीएम आलं की मार्केट मधलं सगळंच आलं. आयडीएम शिकवायलाच आपल्याला 10 तास लागतात. आज फक्त बॉस आणि चोचवर फोकस करा, नाही तर तुम्हाला मग मी हा पण ट्रेड सांगू शकतो. जसं हे बघा, या ठिकाणी काय आहे? फेअर व्हॅल्यू गॅप आहे. हवा इथं आहे फेअर व्हॅल्यू गॅप छोटासा. येस सर, आहे आहे आहे. अजून फेअर व्हॅल्यू गॅप कुठे? या ठिकाणी आहे. बरोबर. ओके. बघा बरं, फेअर व्हॅल्यू गॅप घेऊन मार्केट पडलं की नाही? पडलं. कोणता कोणता फेअर व्हॅल्यू गॅप आपल्याला महत्वाचा आहे? तर सगळ्यात जवळचा. मार्केट कुठं आहे? खालून. खालून सगळ्यात जवळचा कोणता आहे? हा. मग मार्केटने तो घेतला आणि तिथून पडलं. ध्यानात ठेवायचं, सगळ्यात जवळचा फेअर व्हॅल्यू गॅप आपल्याला महत्वाचा आहे. आलं लक्षात? पण आता मार्केटने काय केलं? हाय ब्रेक केलाच नाही. मार्केटने केला लो पॉइंट ब्रेक. खरं तर मार्केटने इथं बॉडी क्लोज केलीच नव्हती, वरती गेलं आणि नंतर कॅन्डल खाली घेऊन याने काय केलं? बॉडी क्लोज केली आणि मार्केटचा बनला सर चेंज ऑफ कॅरेक्टर. मार्केटने स्वतःचं कॅरेक्टर बुलिश मध्ये चालणारं कॅरेक्टर बेरिश मध्ये घेऊन आला. बुलिश मध्ये चालणारं कॅरेक्टर बेरिश मध्ये घेऊन आला. आता काय करायचं? अभी क्या करना है सर? इसको कैसा ट्रेड करें? बिलकुल सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत. सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत. त्याचं एवढं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. त्याची एवढी टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत. मार्केटने चेंज ऑफ कॅरेक्टर केला. मार्केट वरून खालच्या दिशेमध्ये आता रन होत आहे. रन होत असताना चेंज ऑफ कॅरेक्टर डिक्लेअर झाल्यामुळे मार्केटचा हाय पॉईंट डिक्लेअर झाला आणि मार्केटने जो लो बनवला होता तो ब्रेक केल्यामुळं आता आपल्याकडे दोन शक्यता तयार झाल्या. एक वरची दिशा तर काय राहिलीच नाही. सरळ सरळ चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यामुळे काय झाला? मार्केटचा हा बॉस पॉईंट झाला डिलीट आणि इथं पॉईंट आला चेंज ऑफ कॅरेक्टर. का? चेंज ऑफ कॅरेक्टरच्या वर चेंज ऑफ कॅरेक्टर का बरं? त्याचं कारण असं आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर जर सेलला आहे, आता बायला गेला तर चेंज ऑफ कॅरेक्टर, नाही तर नो चेंज ऑफ कॅरेक्टर. आता खाली चाललंय मार्केट. मार्केटने काय केलं? खाली जाऊन 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 एक स्वतःचा एक लो पॉईंट बनवला. कोणता लो पॉईंट बनवला? ह्या ठिकाणी एक लो पॉईंट बनवला. हवा इथं हा लो पॉईंट बनवला आणि लो पॉईंट बनवल्यानंतर तो लो पॉईंट तिथून वरती गेलं. मार्केट लो पॉईंट पासून काय केलं? वरती गेलं. वरून आता खाली आलं. वरून कसं आलं? खाली आलं वरच्या दिशेत. आणि या ठिकाणी काय होईल मग? पुढे जर समजा हा लो पॉईंटचा जर ब्रेक झाला, हा जर लो पॉईंट बॉडीने ब्रेक झाला तर काय होईल? बॉस. काय होईल? बॉस. इथे झाला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. काय तयार झाला? बॉस तयार झाला. म्हणजे पहा, चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर बॉस बनतो. चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर बॉस बनतो. आता मला सांगा, बॉस बनल्यानंतर हा हाय पॉइंट जिथं आहे तिथं न राहता तो कुठं येईल? हाय पॉइंट या ठिकाणी येईल. लक्षात आलं? बॉसच्या डोक्यावर येईल. आणि हा जो चेंज ऑफ कॅरेक्टर पॉइंट आहे तो आता इथं येणार हायच्या शेजारी. तो कुठे येणार? इथं हायच्या शेजारी. हायच्या शेजारी येणार. आणि मग मी तुम्हाला जी बाब बोललो होतो ती बाब पुन्हा एकदा लक्षात आणायची, की हाय आणि लो पॉइंट एकदा डिक्लेअर झाले की हाय आणि लो पॉइंट दरम्यान तुम्ही लिक्विडिटी शोधायला सुरुवात करायची. संपला विषय. हाय आणि लो पॉइंट दरम्यान लिक्विडिटी शोधा आणि ट्रेंडच्या दिशेत ट्रेडिंगचा प्रयत्न करा. ट्रेंडच्या दिशेत ट्रेडिंगचा प्रयत्न करा. मग तुमच्या असं लक्षात आलं की यार हाय आणि लोच्या पॉइंटच्या दिशेत जर आम्ही बघितलं तर सर मला इथे एक बॅलन्स प्राइस रेंज दिसतंय, म्हणजे इथे एक बीपीआर दिसतोय. ओके, डन. इथे एक बीपीआर आहे. त्याच्या खाली सर इथे एक मला एफयूजी दिसतोय. एफयूजी दिसतोय. ओके, एकदम ग्रेट. इथे एक एफयूजी आहे. छोटाच आहे पण बेस्ट एफयूजी आहे. छोटाच आहे पण बेस्ट एफयूजी आहे. फेअर व्हॅल्यू गॅप एकदम छान आहे. मार्क केलाय. ओके, हा दोन्ही झाले बघा. वरती बीपीआर झाला, खाली
इथं आहे बीपीआर, म्हणजे लिहितो पण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बीपीआर आहे, बॅलन्स प्राइस रेंज आहे. आणि या ठिकाणी आहे तो एफव्हीजी आहे, एफव्हीजी. ओके, फेअर व्हॅल्यू गॅप. आता मी तुम्हाला बोललो होतो की लास्टची जी एफव्हीजीच्या शेजारची जी कॅन्डल असेल त्या कॅन्डलला जोडून घ्यायचा एफव्हीजी. का घ्यायचा? कारण ती ऑर्डर ब्लॉक म्हणून घ्यायची, ती लास्टची कॅन्डल आहे. म्हणजे ऑर्डर ब्लॉक आणि एफव्हीजी आणि पीपीआर सारं एकत्र आलं, याच्यात जेव्हा मार्केट येईल तेव्हा मार्केट एक सेल आपल्याला देईल. किती डॉलरचा सेल झालाय? जसं त्याच्यामध्ये आलं, मिडल पॉईंट पासून जरी एंट्री घेतली आणि सेल मारला असला तरी 28 ते 30 डॉलरचा सेल या ठिकाणी झालेला आहे. आपण मिडल पॉईंट पासून धरलंय. आपण कुठून धरलं? मिडल पॉईंट पासून. तसं पकडलं नाही, मिडल पॉईंट पासून पकडला, तसा ट्रेड घेतलेला नाही. हा ट्रेड झाला. बिलकुल. ट्रेड झाल्यानंतर मार्केटने काय केलं? स्वतःचं कॅरेक्टर चेंज करून टाकलं. स्वतःचं कॅरेक्टर चेंज केलं. म्हणजे जो हाय बनवला होता तो ब्रेक केला. आता बॉस बनायचा काही प्रश्न राहिला नाही. बॉस बनायचा प्रश्न राहिला नाही. हाय पॉइंट करून टाकला, ब्रेक. मार्केटचा बनला चेंज ऑफ कॅरेक्टर. मार्केटचं कॅरेक्टर सुरू झालं बुलिशच्या दिशेमध्ये. अगोदर होतं बेरिश दिशेमध्ये, आता झालं बुलिश दिशेमध्ये. हाय पॉईंट डिक्लेअर झाल्यामुळे हा जो लो पॉईंट आहे, हा लो पॉईंट इथं चेंज ऑफ कॅरेक्टरचा लो पॉईंट पकडा, तर एकंदरीत हा लो पॉईंट येईल. बरोबर. याच्या खाली गेलं तरच मार्केट आता कॅरेक्टर चेंज करेल, अन्यथा कॅरेक्टर चेंज करणार नाही. चाललं मार्केट वरच्या दिशेमध्ये. वरच्या दिशेमध्ये जात असताना मार्केटने अगेन एक हाय पॉईंट बनवलाय बघा. इथं इथं काय बनवलाय? हाय पॉईंट बनवलाय. मी हाय पॉईंट इथूनच कॉपी करतो, म्हणजे मला टाईप करायचा वेळ वाचेल. इथे काय बनवलाय? मार्केटने हाय पॉईंट बनवला. नंतर तो हाय पॉईंट काय केला? मार्केटने ब्रेक केला. हे बघा, हा हाय पॉईंट काय केला? मार्केटने ब्रेक केला. ब्रेक केल्यामुळं हा काय बनला? बॉस. हा काय बनला? बॉस. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, बॉस. आणि बॉस बनल्यामुळं बॉसचा जो कोणी बॉटम असेल, आता लक्षात घ्या, हाय आणि लो इथून पण आहेत, एवढे पण आहेत, एवढी मोठी रेंज हाय आणि लोची बनली आहे. हे पहा, इथं लो आहे, इथं हाय आहे. एवढी मोठी रेंज मध्ये लिक्विडिटी भरपूर आहे, भरपूर लिक्विडिटी आहे. पण इथं ट्रेड करता आला पाहिजे, त्याच्यासाठी थोडंसं अजून प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणून कमीत कमी मी सांगतोय काय, की माझे कमीत कमी 8 ते 9 लेक्चर संपेपर्यंत तुम्ही लाईव्हला ट्रेडिंग करायची नाही, डेमोला करा. 8 ते 9 लेक्चर संपले की त्याच्यानंतर मग आपण सोबतच ट्रेडिंग करणार. काही काळजीच करू नका, फुल मार्केटमध्ये धिंगाणा करू, कारण मला एप्रिल मे मध्ये चांगला वेळ आहे. आता बघा, सगळ्यात जवळची लिक्विडिटी कोणती आहे बरं? हाय पॉईंट पासून. हाय पॉईंट पासून जवळ गेले तर मी तुम्हाला शिकवलं ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक. हा ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक जर मार्क केला तर तुम्हाला दिसून येईल की ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक मधून बरोबर मार्केट वरच्या दिशेत गेलं आणि मार्केटने ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केलं. मार्केटने ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केलं म्हणजे कॉल कसा बनवलो? इथं लॉंग पोझिशनचा हे पहा असा बनल, असा. तुम्ही अगोदरच रेडी आहेत या कॉलसाठी. हे पहा, इथून कॉल तुम्ही बनवलेला आहे, जिथून जेव्हा मार्केट याच्यात एंटर होईल तिथून. हे पहा, आणि टीपी तुमचा किती आहे? टीपी तुमचा बॉस पर्यंत तुमचा टीपी असेल. हे पहा, इथपर्यंत टीपी असेल, पास, विषय संपला. मग इथून तुमचा कॉल असेल बघा, मिडल पॉईंट घ्यायचा 49.60, 49.60 पासून तर हाय पॉईंट घ्यायचा किती? 49.69, 49.69. याला काय करायचं? बाय. एसएल किती असेल? झोनचा बॉटम 49.48, 49.48. आणि टीपी काय असेल? टीपी इज बॉस, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. किंवा आपल्या प्रत्येक सेटअपचा बाय डिफॉल्ट टीपी हा 100 पीप आहे. काय सांगतोय मी? आपल्या प्रत्येक सेटअपचा, कोणताही सेटअप असो, फक्त एशिया हाय आणि त्यांचाच टीपी आपले कमी आहेत, नाही तर आपल्या प्रत्येक सेटअपचे टीपी 100 पीप आहेत. हे किती पीप झाले? हे जर एवढा जरी एक ट्रेड छानपैकी झाला दिवसभराचा, तरी हा $50 ट्रेड आहे सर. आणि ट्रेडची संख्या हे पहा, माझे जे गुरु आहेत त्यांनी जवळजवळ $5,000 अकाउंट, $5,000 अकाउंट 1,00,000 केलं होतं. किती दिवसामध्ये? $5,000 अकाउंट 100K केलं त्यांनी, म्हणजे 5K अकाउंट म्हणू आपण याला. 5K अकाउंट 100K केलं. आणि विशेषतः हे फक्त त्यांनी 3 दिवसामध्ये केलं, 3 दिवसामध्ये. आणि ट्रेडची संख्या होती 62. ट्रेडची संख्या पण मापात पाहिजे, त्यांचा प्रॉफिट बघा कसा आहे.
3च दिवसामध्ये डायरेक्ट एवढं अकाउंट केलं आणि नंतर ते विड्रॉल म्हणजे खतरनाक कार्यक्रम आहे ते लगे त्यांच्या बुटाची धूळ बी नाही आम्ही म्हणजे इतकं त्यांचं काम प्रॅक्टिस झालेली मार्केटमध्ये 8-8 वर्ष त्यांनी मिळवले धुळीस मिळवले राख झाली आणि नंतर तीच राख लावून आज त्यांनी सोनं करून घेतलेलं आहे लक्षात आलं याच्यामध्ये मरावंच लागतं जर याच्यामध्ये तुम्ही जर खतरनाक प्रॅक्टिस द्यायची तुमची तयारी असेल की सर मी लागन तेवढी मेहनत करतो इतके बॉसन इतके स्ट्रक्चर मार्क करतो ना वेगवेगळे आता मी गोल्डचं स्ट्रक्चर मार्क करतोय तुम्ही बँक निफ्टीचं करा तुम्ही निफ्टीचं करा तुम्ही तिथं अडचण आली ना मग सांगायचं सर यार बँक निफ्टीत जमलं नाही तेवढं दाखवा बरं मग मी लाईव्ह मार्केटला दाखवून तुम्हाला ते कसं मार्क करायचं किती मिनिटानुसार मार्क करायचं 30 मिनिटानुसार नाही जमलं H1 ला करा H1 नुसार नाही जमलं 5 मिनिटाला करा पण स्ट्रक्चर मार्क करायचं बघा स्ट्रक्चर मार्क केलं ना तर माणूस जिंकतय आणि एकदम भारी पद्धतीने ट्रेड होत आहे आता मला हा कॉल फक्त मी डिलीट करतो म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर पुढे दाखवता येईल आता जो लो पॉइंट आहे हा वरती आला बघा इथं लो पॉइंट क्लोन हा लो पॉइंट कुठं आला बॉस खाच्या खाली मी काय सांगितलं ज्यावेळेस बुलिश स्ट्रक्चर असेल तेव्हा बॉसच्या खाली काय येईल लो पॉइंट येईल म्हणजे बॉसचा लो जर ब्रेक झाला तर होईल चेंज ऑफ कॅरेक्टर काय होईल चेंज ऑफ कॅरेक्टर कोणत्या दिशेमध्ये बेरिश दिशेमध्ये पण बॉसचा लो ब्रेक झालेला नाहीये CHOCH आता ज्यावेळेस पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस रविवारी बसणार शनिवार रविवारी बसणार त्यावेळेस मी या कॅन्डल सारे वॉशआउट करणार कोणतं मी मार्केट घेणार कॅन्डल वॉशआउट लाईव्ह मध्ये तुम्हाला सारं मार्क करून दाखवणार आज फक्त मी काय करतोय विदाऊट लाईव्ह न घेता दाखवतो त्याच कारण असं आहे की ते ब्रेन मध्ये बसावं पुढचं मार्केट वगैरे सगळ्या गोष्टी अंधाधुंदपणा होऊ नये म्हणून मी तुमच्या समोर या साऱ्या कॅन्डल ठेवतोय नाही तर कॅन्डल वॉश पण करता येतात नंतर मार्केटने हा हाय पॉईंट ब्रेक केला नंतर हाय पॉईंट ब्रेक करत असताना मार्केटने एक नवीन स्वतःचा हाय बनवला आणि सेलिंगला सुरुवात केली इथून बघा इथं हाय बनवलाय हाय बनवून काय केलं मार्केट खाली आलं अगेन वर गेलं पुन्हा खाली आलं पुन्हा वर जातं इथं इथं टॅप 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 खेळत 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 वर गेलं आणि हे खेळत खेळत वर जात असताना पुन्हा मार्केटने स्वतःचा एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट बनवलेला आहे आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट कुठं बनवला या ठिकाणी स्वतःचं स्ट्रक्चर केलं ब्रेक मग तुमचं म्हणणं असेल सर ही बाईंग आपण पकडू शकतो का ही बाईंग आपण पकडू शकतो का येस ही बाईंग आपण सगळी पकडू शकतो ही बाईंग आपण सगळीच्या सगळी ही बाईंग आपण पकडू शकतो कारण का आपल्याकडे लिक्विडिटी आहे आपल्याकडे ज्ञान आहे आपल्याकडे सगळ्या गोष्टी आता मग आपण लिक्विडिटी मार्क करून घेऊ आता तुम्हाला मला सांगायची गरज नाही पडणार या ठिकाणी ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे ओके दुसरी गोष्ट हे डिलीट करतो थोडक्यात खाली म्हणजे काय होईल जरा क्लिअर दिसेल आपल्याला ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे याच्या शेजारी बघा बरं इथं इथं आपल्याला FVG दिसतोय बरोबर आणि FVGच्या जोडीला शेजारची कॅन्डल घ्यायची ऑर्डर ब्लॉक म्हणून लास्ट सेल कॅन्डल नाहीये परंतु कधी बी ध्यानात ठेवा जर FVGचा ट्रेड तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचा असेल FVG वर ट्रेड होत नाही ट्रेड FVG वर होतात कोणत्या H4च्या डेच्या आठवड्याच्या FVG वर ट्रेड होतात पण जर 30 मिनिटं 1 तासाचा ट्रेड असेल FVGचा तर ध्यानात ठेवायचं FVGच्या आधीची कॅन्डल त्याला जोडीला घ्यायची कारण ती कॅन्डल असते ऑर्डर ब्लॉक प्लस FVG हा सगळ्यात स्ट्रॉंग सेटअप आहे हा सगळ्यात स्ट्रॉंग सेटअप आहे ट्रेड करण्यासाठीचा आणि मग इथं तुम्हाला दिसत असेल हा FVG बघा इथं पाठीमागा हे पहा इथं FVG दिसतो एवढा हा FVG मार्क केला पुढं दुसरी गोष्ट त्याच्या जोडीला मी काय केला ऑर्डर ब्लॉक सुद्धा मार्क केला हा बघा इथं ऑर्डर ब्लॉक आहे हा ऑर्डर ब्लॉक सुद्धा मार्क केला ऑर्डर ब्लॉक आणि FVG दोन्ही मार्क केले आणि दोन्ही मार्क केल्यानंतर तुम्हाला ही कॅन्डल इथून गेलेल्या दिसत असतील रप्पा रप रप्पा रप आता तुम्ही मला थोडस खाली आलं सर याने पुशअप केलं आता इथं लिक्विडिटी जास्त का आहे इथं अजून 2 लिक्विडिटी आहेत पण त्या मी तुम्हाला आताच सांगायला काही मजा वाटणार नाही मला इथं ऑर्डर फ्लोची लिक्विडिटी दिसते लक्षात आलं का की ऑर्डर फ्लोची लिक्विडिटी मी याच्यावर ट्रेड केला असता पण ही लिक्विडिटी मला तुम्हाला थोडस उशिरा शिकवायची का शिकवायची कारण लिक्विडिटी शिकवताना ते मिक्सअप नाही झालं पाहिजे मी याच्यावर ट्रेड केला असता सर याच्यावर पण नसता केला इथं ट्रेड केला असता मी कारण का ऑर्डर फ्लो महत्वाचा आहे ऑर्डर फ्लो आल्यानंतर आता तुम्ही इथून जर त्याचा प्रॉफिट वगैरे काउंट केला तर हे $240-50 ट्रेड आहे पुढं तुम्ही ट्रेडिंगला आले पुढे तुम्ही ट्रेड करायसाठी आले आता तुम्ही काय मार्क केलंय या ठिकाणी आहे व्हॉल्यूम इम्बॅलन्स दिसते व्हॉल्यूम इम्बॅलन्स येस मग व्हॉल्यूम इम्बॅलन्स मधून मार्केट बरोबर वर गेलेलं दिसतंय दुसरा मुद्दा या ठिकाणी BPR पण आहे बॅलन्स प्राइस रेंज मध्ये मार्केट आहे इथून सुद्धा मार्केट वरच्या दिशेत जातंय तो सुद्धा ट्रेड पकडता येतोय दुसरा अजून बघा या ठिकाणी एक रेड कॅन्डल आहे म्हणजे ऍडव्हान्स लिक्विडिटी आहे बुलिश ट्रेंड मधली रेड कॅन्डल आहे
मग रेड कॅन्डल घेतलं आणि रेड कॅन्डलचा किंवा कोणत्याही कॅन्डलचा जर स्पाइक मोठा असेल तर स्पाइक घ्यायचा, ध्यानात ठेवा. जर समजा असं असेल की एखाद्या कॅन्डलची स्पाइकच खूप मोठी आहे, शॅडो खूप मोठी आहे, असं जर निदर्शनास आलं तर ध्यानात ठेवायचं कॅन्डलची शॅडो घ्यायचं, शॅडो. ती शॅडो जर घेतली तर तुम्हाला बरोबर ट्रेड ती देते बघा. मग कुठं कुठं ट्रेड दिलाय, इथे एक ट्रेड दिलाय तुम्हाला बायचा, तुम्हाला या ठिकाणी एक बायचा ट्रेड दिलाय आणि फायनली तुमचा इथं टीपी झालेला आहे. तुम्ही 100 पीप तर प्रत्येक ठिकाणी टीपी घेणार, एक जरी कॅन्डल मिळाली तर 100 पीप आहे सध्या. पण चला अगोदर 100 पीपला लई मेहनत करावं लागायची. म्हणजे आम्ही जेव्हा कॉल द्यायचो 2024ला ग्रुपवर, त्यावेळेस 100 पीप टीपी झाला म्हणजे आम्हाला लय आनंद व्हायचा एकदम, बॉस आता काय सांगावं काय नाही, आमचा आनंद गगनात मावायचा नाही. पण आता 100 पीप म्हणजे काय 5 मिनिटाचा खेळ आहे. 5 मिनिटाचा बी नाही, कधी कधी 1-1 मिनिटाचा सुद्धा खेळ आहे. लक्षात आलं, 1-1 मिनिटाचा सुद्धा खेळ आहे. आता हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनला. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनल्यानंतर मी तुम्हाला हे पण दाखवलं लिक्विडिटीच्या आधारावर मार्केट कसं बाय जातं. म्हणजे मार्केट ही कॅन्डल रेड का पडली, इथपर्यंत मार्केट सेल का झालं, त्याचं कारण आहे ही व्हॉल्यूम इम्बॅलन्स बाकी होती, ह्या व्हॉल्यूम इम्बॅलन्सला उचलायचं होतं म्हणून मार्केट खाली आलं. आता तुम्हाला असं दिसेल बघा, या ठिकाणी एक बीपीआर दिसतोय हा बीपीआर दिसतोय. तर हा बीपीआर उचलायसाठी काय बरं मार्केटला एवढी इच्छा आली, मार्केटने बरोबर बीपीआर उचलला. पहा बरं किती जबरदस्त. तुमचा जर या बीपीआर वर लक्ष असेल तर किती भारी ट्रेड. अजून एक बीपीआर बघायचा, हा एक बीपीआर बघा, बॅलन्स प्राइस रेंज, 2 रेड आणि ग्रीन कॅन्डलचा ट्रेड एकत्र. काय जबरदस्त ट्रेड आहे ते, किती जबरदस्त आहे. अहो 2 कॅन्डल घ्या ना, $10 वर होऊन जातात. 2च कॅन्डल घ्या, सोडून द्या, $30चा ट्रेड आहे. हा जर बॉटमला पकडला आणि याला जर मी वरती वळलं ना, एवढी एकच कॅन्डल $60ची आहे. एकच कॅन्डल $60ची 30 मिनिटाची. पण बाय नेमकं करायचं कुठून आणि सेल नेमकं करायचं कुठून, याची जर तुम्हाला एकदा परफेक्टरित्या सवय जर झाली, तुम्ही मार्केटमधले बाप बनलेला आहात. बस. आता ही लास्टची सेल कॅन्डल आहे या स्विंग मधली. स्विंग मी तुम्हाला आधी सांगितलं समजावून, स्विंग कशाला म्हणतात, स्विंग म्हणतात बघा याला, असा वरून आलं खाली आणि असा व्ही शेप जर बनला तर याला काय म्हणतात, स्विंग म्हणतात. मग स्विंगची लास्ट कॅन्डल जी असते ती ऑर्डर ब्लॉक असते. ऑर्डर ब्लॉक मधून मिळालेला ट्रेड. मग ऑर्डर ब्लॉकच्या जोडीला एफयूजी पण आहे. पुढे एफयूजी आहे, हा बघा इथं एफयूजी आहे, बघा इथं इनसाइड बार कॅन्डल म्हणू आपण त्याला, पण इनसाइड एफयूजी आहे. ऑर्डर ब्लॉक प्लस एफयूजी काय झाला, स्ट्रॉंग ट्रेड झाला. हा सगळ्यात स्ट्रॉंग ट्रेड डायरेक्ट $60चा. पुढे हे मार्किंग हळूहळू चालायला सुरुवात झाली. कशी सुरुवात झाली, हा बॉस बनल्यामुळं बॉसने एक लो पॉइंट डिक्लेअर केला बेरिश मधला. लो पॉइंट कुठे येईल मार्केटचा, डायरेक्ट या ठिकाणी येईल. मग लो पॉइंट घेऊ आपण, हा लो पॉइंट कुठं सरकू आता, क्लोन, हे पाय इथं लो पॉइंट आला मार्केटचा. ओके, लो पॉइंट इथं आल्यामुळे हा जो चेंज ऑफ कॅरेक्टरची जी रेषा होती ती पण थोडीशी वर गेली बघा, कुठं, ती आली इथं आता, कारण लो पॉइंट वर सरकला ना. लो पॉइंट वर सरकला की चेंज ऑफ कॅरेक्टरची पॉइंट लाईन वर सरकणार, बरोबर, चेंज ऑफ कॅरेक्टरची लाईन वर सरकणार. आता बघा मार्केटने काय केलं, बॉस बनवला, अगेन थोडासा वरती गेला आणि एक छोटा बॉस बनवलाय, म्हणजे फार मोठा बनवला नाही, छोटाच बनवलाय. ओके, मार्क करू आपण त्याला. या ठिकाणी एक हाय बनवलाय, हे काय इथे एक हाय बनवला आणि हेच हाय त्याने ब्रेक करून एक छोटासा बॉस बनवला, 2 3 5 कॅन्डलचा, 5-6 कॅन्डलचा बनवला. हे पहा बनवला, बॉस बनवला, हाय बनलाय, लो बनलाय, याच्या दरम्यानची लिक्विडिटी मार्क करा. ही लिक्विडिटी मार्क केली ऑर्डर ब्लॉकची. ओके, या ठिकाणी ही लिक्विडिटी मार्क केली बघा आपण, दिसतंय. ह्या लिक्विडिटी बरोबर हा ट्रेड मिळालाय. पुढची लिक्विडिटी ही बीपीआर ची आहे, बीपीआर मधून इथं ट्रेड मिळालाय बॉस मार्क करून. ओके ओके, अगेन काय झालंय, मार्केट वरच्या दिशेत गेलंय. अगेन मार्केटने एक हाय पॉइंट बनवला या ठिकाणी. हाय पॉइंट बनवल्यानंतर तो हाय सुद्धा मार्केटने ब्रेक केलाय. तो हाय पॉइंट सुद्धा मार्केटने काय केलाय, ब्रेक केलाय. ब्रेक केल्यामुळे त्या ठिकाणी काय बनला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मग लो पॉइंट कुठे आला, वर 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 आला. हे पहा, अगोदर लो पॉइंट कुठे येणार, या ठिकाणी, बरोबर. नंतर पुढला बॉस बनला, लो पॉइंट कुठे चालला, त्याच्या वरती चालला. मी एवढं डिलीट करतो बरं, थोडस चांगलं दिसावं म्हणून. लो पॉइंट कुठे चाललाय, थोडासा अजून वरती चाललाय, या भागामध्ये दिसतंय, या भागामध्ये चालला. मग हा जो लो पॉइंट वर गेल्यामुळं हा चेंज ऑफ कॅरेक्टर कुठे गेला, पार वरच्या दिशेत गेला. आता तुम्ही म्हणा सर इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालं काय, नाही झालं.
कारण का मी तुम्हाला सुरुवातीचा एक नियम सांगितला, चेंज ऑफ कॅरेक्टर असेल किंवा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असेल, हे होण्यासाठी बॉडी क्लोज असणं अपेक्षित आहे. इथं बॉडी क्लोज पाहिजे होती. इथं जर अशी लाल कॅन्डलची जर बॉडी क्लोज असती तर हे झालं असतं चेंज ऑफ कॅरेक्टर. पण बॉडी क्लोज झाली नाही, राहिली तिथे शॅडो राहिल्यामुळं तो चेंज ऑफ कॅरेक्टर झाला नाही. याचा एक आपला स्वतंत्र प्रकरण आहे. जर शॅडो क्लोज झाली तर काय करायचं, याचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्याला बॉस किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर स्वीप होणं म्हणतात. आणि स्वीपचं एंट्रीचं मॉड्यूल आपल्याकडे इथं स्वतंत्र प्रकरण आहे बघा. हे इथं स्वीप आयडीएम बॉसचं स्वीप एंट्री मॉड्यूल 5 नंबरचं प्रकरण आहे. ते एकदम स्वतंत्र आहे. ते ज्या वेळेस लिक्विडिटी ग्रॅब करायची असते, कॅन्डल लिक्विडिटी स्वीप करते, त्यावेळेस काय करायचं, कसं करायचं, याचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. ते त्यावेळेस पाहू. आज फक्त काय प्रॅक्टिस करायची आहे, कशा पद्धतीने तुम्हाला आज शिकता येईल, हे कसं चार्ट ड्रॉइंग करता येईल. घरी जाऊन मी किती चार्ट ड्रॉइंग करू, अशी भूक लागली पाहिजे ज्ञानाची, अशी हातून असं भरून गेलं पाहिजे माणूस. यार आज जे शिकलो ना, तर मी किती चार्ट ड्रॉइंग करू, आता 50 करू का 100 करू का 500 चार्ट ड्रॉइंग करून टाकू सरांना. इथपर्यंत तुम्हाला वाटलं पाहिजे की यार आता बघूया किती चेक करते आणि किती चार्टला रिप्लाय देतात. तुम्ही 1000 चार्ट टाका, मी 1000 चार्टला रिप्लाय देतो, फक्त माझ्या वेळेत. म्हणजे मला तुम्ही टाकल्या लगेच नाही रिप्लाय देता येणार, पण मला वेळ मिळाला की मी रिप्लाय येणार, वेळ मिळाला की मी मेसेज पाहिला म्हणजे पुढल्या 5-10 मिनिटात रिप्लाय येतोच. आलं लक्षात? 5-10 मिनिटात रिप्लाय येतोच. त्यामुळं ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता मार्केटने काय केलं, इथं एकच कॅन्डल मारून वरती गेलं. कोणती लिक्विडिटी घेतली हे पण आपण सांगितलं बघा मगाशी. ही जी ऑर्डर ब्लॉक होती, ह्या ऑर्डर ब्लॉक मध्येच एफईजी होता, ह्या ऑर्डर ब्लॉक मध्ये एफईजी होता. दुसरी गोष्ट, ह्या ऑर्डर ब्लॉक मध्ये काय होता, फेअर व्हॅल्यू गॅप होता. मग ही जी लिक्विडिटी होती, या लिक्विडिटीला घेऊन मार्केट वरच्या दिशेत गेलेलं आहे. मग तुम्ही इथं कॉल तयार करून ठेवला असता, इथं जर एक सेटअप तयार करून ठेवला असता बायचा, कसा तयार करायचा आहे हे बघा असा. ओके, हे वडायचं वरती बॉस पर्यंतच वडायचं, त्याच्यावर वडायचं नाही. मग इथं घ्यायचं याला चिकटून, किती मोठा झोन बनलाय. आता इथं एंट्री मॉडेल बनवायचं बघा. मिडल पॉइंटला एंट्री ठेवायची, मिडल पॉइंटला बाय BUY बाय किती, मिडल पॉइंट आहे बघा 49.90 टू हाय पॉइंट किती आहे झोनचा, हाय पॉइंट आहे 49.99. एसएल ह्या ऑर्डर ब्लॉकचं लास्ट पॉइंट काय असेल, 49.81. टीपी डायरेक्ट एकच बॉसचा हाय किंवा 100 पीप 5042. झाला तुमचा कॉल तयार. आलं लक्षात, झाला तुमचा कॉल तयार. किती बेस्ट कॉल आहेत हे, किती बेस्ट कॉल आहेत. मग आपले जेव्हा टीपी हिट होतात ना सर प्रीमियम ग्रुपला, तुम्ही आश्चर्यचकित कराल. ज्यावेळेस प्रीमियम ग्रुपला तुम्ही आता जॉईन होतालच, तुम्ही लिंक टाकलेली आहे मी तुम्हाला प्रीमियम ग्रुपची. जेव्हा टीपी होतात ना सर, असे होतात. हे पहा 700 पीप दिसतंय, हे झोन 2 700 पीप. नंतर इथं बघा अजून इथं 5200 ट्रेड हाय. अजून वरती बघा टीपी मी शक्यतो प्रत्येक वेळेस लिहित नाही म्हणा. हा इथं बघा $76, $60, $136 दोन ट्रेड, $136. त्यामुळे आपण एकदम मोठाले ट्रेड घेणारे माणसं आहेत. बारकाले ट्रेड मध्ये इंटरेस्टच नाही. आलं लक्षात. इथं तुम्ही पाहिलं असेल 0.01 ची ऑर्डर $60 आहे सर, $60 ची 0.01 ची ऑर्डर आहे. आलं, दोनच ट्रेड आहे पण प्रॉफिट $78 आहे. इथं 3च ट्रेड आहेत सर, 0.2, 0.2, 0.2, $126, $87, $51. प्रॉफिट किती आहे, $265. लक्षात येत आहे. इथं $218 ट्रेड आहेत, 0.1, 0.1, 0.2, 0.2 ची ऑर्डर इथं $139 क्लोज आहे, $60 आणि $18. अकाउंटची साईज किती आहे सर, $1000 आहे. अकाउंटची साईज 1000 आहे. अकाउंट साईज 500 बी असू द्या हो, अकाउंट साईज नाही मॅटर करत, ट्रेडची प्लेस कोणती ते मॅटर करते. मग त्याला म्हणतात ना, नाचता येईना अंगण वाकडा असा प्रकार होतो. जसं अकाउंट साईज ठेवायची 5000, चालू द्यायचं 0.01 ने, कितीपर्यंत बी अकाउंट उडणार नाही तुमच्यावाला. समजा उडेल बी एखाद्या वेळेस, काय सांगता येतं त्याच्यावाला, आजकालचं मार्केटच असं झालंय, कधी उडू शकतं. पण सगळ्यात महत्वाचं, तुमचं जर ट्रेडची एंट्री प्लेस जी आहे, जो तुम्ही ट्रेड घेणार आहात, ह्या ट्रेडची एंट्री पॉइंट जर तुम्ही फिक्स करता आला, एंट्री पॉइंट, आणि मी म्हणतो एंट्री पॉइंट तुमच्या पूर्ण डे मध्ये, पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला एक पॉइंट जरी फिक्स करता आला ना, एक पॉइंट,
किती डॉलरचा? मिनिमम $10 म्हणजे 0.01 ने म्हणतो मी, 0.01 ने $10 जरी पॉईंट तुम्हाला फिक्स करता आला ना, येऊ द्या मार्केट त्या पॉईंटला, $10 घ्या बाजूला पडा, 0.2 चा ट्रेड टाका, $20 घ्या साईडला टाका, 5 चा लॉट टाका, $50 घ्या बाजूला पडा. असू द्या ना लॉटचा अकाउंट लहान, पण ट्रेडची एंट्री पॉइंट एकदम परफेक्ट असला पाहिजे. घेईन तर तिथंच घेईल, नाहीतर दुसरीकडे ट्रेड घेणार नाही. बिलकुल नाही. मग ह्या पद्धतीने जर तुमची ट्रेडिंग जर डेव्हलप असेल, या पद्धतीने जर तुमची ट्रेडिंग जर डेव्हलप करायची असेल, तरच त्याला ट्रेडर म्हणतात, नाहीतर लोकांना गॅम्बलर म्हणतात, गॅम्बलर. आणि मग ते गॅम्बलिंगचा काही उपयोग होत नाही. इथं बॉस बनलाय, खाली चेंज ऑफ कॅरेक्टर बनलाय, चेंज ऑफ कॅरेक्टर सध्या शिफ्ट झालेला आहे. मार्केटने एक नवीन हाय बनवला होता, नवीन हाय बनवला आणि हा सुद्धा हाय मार्केटने ब्रेक केलेला आहे. ब्रेक केल्यामुळं हे बा इथं हा हाय ब्रेक केलाय, हा हाय ब्रेक केल्यामुळे इथं झाला बॉस तयार. आता हा जो चेंज ऑफ कॅरेक्टरचा लो पॉईंट येतो थोडासा खाली गेला का, त्याने शॅडो जास्ती लो मारली ना, त्यामुळे लो पॉईंट आला इथं, बॉसचा लो झाला इथं तयार. आता मार्केट वरच्या दिशेत चाललं, धड 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 वेगात मध्ये एकदम वरती गेलं बघा, फुल स्पीडने वरती गेलं, फुल स्पीडने एकदम, काहीच पाहिलं नाही मार्केटने. म्हणजे मार्केटचा हाय पॉईंट डायरेक्ट इथं जाऊन चिकाटला, मार्केटचा हाय पॉईंट डायरेक्ट या भागात जाऊन चिकाटला, डायरेक्ट या भागात जाऊन चिकाटला एकदम हाय पॉईंटला. आणि विशेषतः हाय पॉईंटला चिकाटल्यामुळं, लो पॉईंट या ठिकाणी असल्यामुळं या दरम्यानची जी काही लिक्विडिटी आहे ही आपल्याला ट्रेडिंगसाठी असते. लक्षात आलं? या दरम्यानची लिक्विडिटी आपल्याला ट्रेडिंगसाठी असते. कोणत्या दरम्यानची? या लो पॉईंट पासून या हाय पॉईंट पर्यंत दरम्यानची लिक्विडिटी आपण काय करतो? ट्रेडिंगसाठी करतो. ओके, ट्रेडिंगसाठी या लिक्विडिटीचा वापर करतो. मग काय काय वापरायचं तर त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला, पहिलं तर ऍडव्हान्स लिक्विडिटी शोधायची. ऍडव्हान्स लिक्विडिटी जर शोधली, मग तुमचं म्हणणं आहे सर ट्रेड कधी होईल याच्यावर? ट्रेड कधी बी होऊ शकतो, लिक्विडिटी शोधून ठेवायची. ट्रेडचा मुहूर्त नाही पाहायचा आपण, कारण ट्रेड कधी बी होऊ शकतो. ट्रेड डायरेक्ट इथं लिक्विडिटी किती तारखेला तयार झाली? 20 फेब्रुवारीला. आणि ट्रेड किती तारखेला आलाय? ट्रेड आलाय इथं 3 मार्चला. मग तोपर्यंत ट्रेड नाही करायचा का? तोपर्यंत ट्रेड बी करायचे, पण या लिक्विडिटीला विसरायचं नाही. लक्षात आलं? या लिक्विडिटीला विसरायचं नाही. अजून एक सांगतो, इथं आता व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे, ही व्हॉल्यूम इम्बॅलन्स बघा, या ठिकाणी तुम्हाला व्हॉल्यूम इम्बॅलन्स दिसते. मी व्हॉल्यूम इम्बॅलन्स जेवढी आहे तेवढी फक्त काय करतो? मार्क करतो, जेणेकरून काय होईल तुमच्या लक्षात येईल. हे पहा, इथं एक लाईन मारली, व्हॉल्यूम इम्बॅलन्सच्या खाली एक लाईन मारून देतो. मी एक चोच बाजूला काढतो, हे पण बाजूला काढतो, आणि ह्या लो पॉइंटला काय करतो? खाली एक लाईन मारून देतो. हे बघा, मारल्या 2 लाईन. ही व्हॉल्यूम इम्बॅलन्स मार्केट कधी ना कधी घेणार आहे. जेव्हा कधी घेणार आहे त्यावेळेस तुमच्या डोक्यात पाहिजे की यार मार्केट आहे ना ह्या पॉइंटला येणार आहे. कोणत्या पॉइंटला? 5003 टू वरचा हाय किती आहे? 5017 बाय एस एल किती द्यायचा बॉटमचा? 4990. आणि टीपी एक तर टीपी 1 किती राहील आपला? 100 पिपचा. हे तर मोजायचंच नाही, 100 पिपचा. 100 पिपच्या वर गेलं की काय करा? त्याला एसएल पुढं सरकवा आणि सोडून द्या. आणि मग तुम्हाला दिसत असेल बरोबर मार्केट त्या झोन मध्ये आलं बघा, त्या झोन मध्ये आलं. आणि तिथून जे वर गेलं तर अजून तो झोन ब्रेक झालेला नाही. इथून मार्केट गेलं $170 वर. थोडक्यात काय, तुमच्या लिक्विडिटीमध्ये जितकं उशिरा मार्केट येईल तेवढा फायदा आहे. तुमच्या लिक्विडिटीमध्ये, तुम्ही मार्क केलेल्या लिक्विडिटीमध्ये जितकं उशिरा मार्केट येईल तेवढा मोठा फायदा आहे तुमच्यावाला, तेवढा मोठा फायदा आहे, तितका मोठा फायदा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्यात शांतपणे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. शेवटी मी जेव्हा समजावून सांगतो तेव्हा खूप गोड वाटतं. घरी प्रॅक्टिसला गेलं की डायरेक्ट सारे डोळ्यासमोर सारे तारे येऊन जातात. त्याच्यामुळे काय करायचं? इथं तर लक्ष द्यायचंच. पहिलं वेळेवर जॉईन व्हायचं. जॉईन व्हायला अजिबात हाय का नाही करायची बा, एकदम टाइम टू टाइम जॉईन व्हायचं. तेवढं शनिवार आणि रविवार 2 दिवस जॉईन करायचं आपल्याला. थोडंसं ऑफिसचे वगैरे काम असले तर थोडेसे लवकर वाजवायचे, त्यामुळे आपण ऑफिसचे दिवस सुट्टीचा दिवस ठेवला बघा. ओके, नंतर काय केलं मार्केटने? हा स्विंग ब्रेक केला. हा बाई, हा स्विंग काय केला? ब्रेक केला. म्हणजे या ठिकाणी काय म्हणला? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. सॉरी, खालचाच ब्रेक ऑफ स्ट्रक्चर घेतो वरती, क्लोन. या ठिकाणी काय झाला? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओके, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यामुळे हा चेंज ऑफ कॅरेक्टर पॉइंट आला याच्या खाली इथं. ओके,
चेंज ऑफ कॅरेक्टर पॉईंट इथं आला. हा लो पॉईंट कुठे आहे? बॉसच्या खाली. ओके, हे पहा इथं अशी रचना बनली. मग सर हे बाईंग कसं झालं हो? हे इथून बाईंग करता येत होतं का? करता येत होतं. करता येत होतं. त्याचा काही विषय नाही. त्याच्यासाठी एक नवीन एक सूत्र आहे, नवीन एक बाब आहे, जी लिक्विडिटी आहे ती तुम्हाला सांगतो. तुम्हाला याच्या दरम्यान ट्रेडिंग झालेली दिसत नाही हवा इथं. इथून डायरेक्ट कॅन्डल जी उडाली, जी वर उडाली कॅन्डल, ती डायरेक्ट इकडे उडालेली दिसते. बरोबर? ओके ओके. मग त्याच्या जोडीला हा एफयुजी घ्या इथपर्यंतचा. एफयुजी म्हणजे इथपर्यंत, खरं तर एफयुजी इथपर्यंत आहे, वरपर्यंत आहे, मला कळतं इथपर्यंत एफयुजी आहे, पण मिटिगेट झालाय ना. मग विदाऊट मिटिगेट झालेला म्हणजे फायदा नसलेला एफयुजी एवढा आहे शिल्लक. आणि मग तो जर ओढला तर त्याच्यामधून आपल्याला हा ट्रेड कॅप्चर करता येतो. हा ट्रेड कॅप्चर करता येतो. अजून एक बाब लिक्विडिटीचा प्रकार सांगतो इथं. मुळात हा जो दिवस आहे तो आहे 21 फेब्रुवारी आणि ह्या कॅन्डलचा आहे 23 फेब्रुवारी. म्हणजे 21 फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवार होता, शुक्रवारची रात्र म्हणजे शनिवार. आणि ज्यावेळेस मार्केट ओपन झालं सोमवारी, तो 23 फेब्रुवारी, मार्केट इथं गॅप अप ओपन झालंय. कधी पण गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यावेळेस गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं त्यावेळेस मधला जो टाइम फ्रेम आहे, हा टाइम फ्रेमच्या शेजारी असणारी लिक्विडिटी, मग एफयुजी असो, ऑर्डर ब्लॉक असो, फेअर व्हॅल्यू गॅप असो, काय असेल, काय ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक असो, जी असेल ती, त्या लिक्विडिटीला त्यासोबत जोडून घ्यायचं आणि तिथून आपल्याला एक ट्रेड मिळतो म्हणजे मिळतो. तो ट्रेड म्हणजे हा ट्रेड. मग तुम्ही हा ट्रेड या पद्धतीने प्लॅन करू शकत होता. आता काय मी टायपिंग करत नाही, फक्त ड्रॉइंग करतो. फक्त काय करतो? ड्रॉइंग करतो. कळतंय? 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 ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणलं, वरच्या दिशेत मार्केट चालू झालेलं आहे. वरच्या दिशेत मार्केट चालू झालेलं आहे. वरच्या दिशेत मार्केट जात असताना मार्केटने एक नवीन हाय पॉईंट बनवलाय. नवीन हाय पॉईंट बनवला. हाय पॉईंट बनवल्यानंतर मार्केटने तो हाय पॉईंट ब्रेक केला. ब्रेक केल्यामुळे या ठिकाणी झाला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आणि हा जो चेंज ऑफ कॅरेक्टर पॉइंट आहे, हा चेंज ऑफ कॅरेक्टर पॉइंट गेला आता याच्या खाली का? बॉसचा लो, हा पॉइंट जो असेल बॉसचा लो पॉइंट, हा बॉसचा लो पॉइंट ब्रेक झाल्यानंतर मार्केटचं होतं चेंज ऑफ कॅरेक्टर. मग बॉसचा लो पॉइंट ब्रेक झाला, मार्केटने स्वतःचं कॅरेक्टर चेंज केलेलं आहे. जसं कळालं तुम्हाला मार्केटने कॅरेक्टर चेंज केलं, तसे हे जे बॉस आहेत, हे बॉस कोणत्या दिशेत मार्क होतील? आता कोणत्या दिशेत मार्क होतील? सेल साईडला मार्क होतील. इकडं झाला सुरू, इकडे कार्यक्रम, इकडे कार्यक्रम सुरू झाला. मग हे कोणत्या कशा रंगाचे येतील? हे येतील लाल रंगाचे. ओके. आणि हे वरती 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 पुशअप होतंय, वरती भरपूर लिक्विडिटी आहे, पण अगेन त्यांनी क्रॅश केलं, खाली पाडलं मार्केट आणि इथपर्यंत आला आणि इथली पाठीमागची लिक्विडिटी उचलली बघा, ही पाहिजे. इथला एफयुजी ऑर्डर ब्लॉक उचललाय. म्हणजे या ठिकाणी जर एफयुजी मानला, हा जर तुम्ही एफयुजी मानला एवढा, इथे मार्क करतो एकदा, पहिली आणि तिसरी कॅन्डल गॅप अपचा भाग आणि खालची एफयुजी, आणि त्याच्या जोडीला एक घेतला ऑर्डर ब्लॉक, एक कॅन्डल, आणि ती जर मार्क केली तर तुमचा हा ट्रेड पुढला होऊन जातो. थोडक्यात काय, मार्केट हिस्ट्री मधली जेवढी काय लिक्विडिटी आहे ती सोडत नाही, ती व्यवस्थित घेतेच. बॉस मार्क झाला. बॉस मार्क झाल्यामुळे बॉसचा जो हाय पॉइंट आहे तो या ठिकाणी असेल. आता हा इथं हाय पॉइंट आहे बॉसचा, बरोबर? बॉसचा हाय पॉइंट इथे आहे. मग बॉसचा जर हाय पॉइंट ब्रेक झाला तर काय असेल हो? बॉसचा हाय पॉइंट ब्रेक झाला तर चेंज ऑफ कॅरेक्टर असेल इकडं. कोणत्या रंगाचा? निळ्या रंगाचा, कारण हाय पॉइंट ब्रेक झालाय, बरोबर? सॉरी, निळ्या, ग्रीन रंगाचा. आता अगेन मार्केटने काय केलं? स्वतःचा एक लो पॉइंट बनवला होता. कुठं बनवला होता? इथं लो पॉइंट, वरती हाय पॉइंट, लो ब्रेक झाला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आता पुन्हा मार्केट खालच्या दिशेमध्ये चालू झालं बघा, क्लोन. आता इथे एक लो पॉइंट बनवला मार्केटने. ओके, बनवला हा लो पॉइंट, वरच्या दिशेमध्ये इथं मार्केट स्टार्ट आहे, बरोबर? चेंज ऑफ कॅरेक्टर मार्केटने बनवलेला आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर बनवल्यामुळं हा हाय पॉइंट गेला सर ह्या दिशेमध्ये. डोक्यात बसले? हाय पॉइंट गेला या दिशेमध्ये आणि नंतर पुन्हा पुन्हा कंटिन्यू तेच. हा बॉस बनला, बॉस, इथली लिक्विडिटी, हा एफयुजी दिसतोय, हा एफयुजी, हा एफयुजी मधला ट्रेड. किती मजा येते. 1 तास 30 मिनिटं झालेले तर आपण जवळजवळ शिकतोय. एक 2 मिनिटाचा फक्त ब्रेक देतो, तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर फ्रेश व्हा. 2 मिनिटात म्हणजे किती? 8 वाजून 35 मिनिटांनी लगेच सुरू करतो, म्हणजे 4 मिनिटाचा ब्रेक देतोय. हा, मी पण पाणी पितो, तुम्ही पण फ्रेश व्हा, लगेच एक फक्त 4 मिनिटाचा ब्रेक. ओके, लगेच सुरू. ओके ओके, लॉग आउट व्हायची गरज नाही, हाच कंटिन्यू करू. ओके.
गुड इव्हनिंग. आवाज येतोय? आवाज क्लिअर आहे? हो आहे. ओके सर. ओके ओके ओके. मार्केटने बॉस या ठिकाणी बनवला. बॉस बनवल्यानंतर बॉसचा जो काही लो पॉइंट आहे हा इथं बॉसचा लो पॉइंट आहे. बॉसचा लो पॉइंट ब्रेक झाल्यानंतर मार्केटचा बनतो चेंज ऑफ कॅरेक्टर. कोणत्या दिशेमध्ये? सेल दिशेमध्ये. लो पॉइंट ब्रेक झाला की चेंज ऑफ कॅरेक्टरच होणार. आलं लक्षात? ओके. चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. पुन्हा लो पॉइंट कुठं गेला? मग या ठिकाणी शिफ्ट झाला. हाय पॉइंट कुठं शिफ्ट झाला? इथं. मग लोच्या आणि हायच्या दरम्यान मी तुम्हाला लिक्विडिटी शोधायला सांगितलेलं आहे. माझे एक ना एक शब्द तुम्ही व्यवस्थितरित्या ध्यानात ठेवा. शब्दाकडे दुर्लक्ष करू नका. कारण गंमत काय होतं, ऐकण्यामध्ये तुम्ही हलक्यात घेता त्या शब्दांना हलक्यात घेतलं की नंतर तुमच्या लक्षात येत नाही बघा. गेम पांगतो मग सारा. आलं लक्षात? आता जर तुम्ही व्यवस्थितरित्या इथं ऑब्झर्व केलं तर इथपर्यंत तुमचं लक्ष राहू द्या. या ठिकाणी ही ग्रीन कॅन्डल आहे जी ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे आणि त्याच्या खालीच इथं एफयूजी बघा. हे बघा, एफयूजी या ठिकाणी आला. हा बाय फेअर व्हॅल्यू गॅप. ओके, हा आहे फेअर व्हॅल्यू गॅप. हा फेअर व्हॅल्यू गॅप याच्या सोबत असणारा हा एफयूजी ऑर्डर ब्लॉक सोबत मिळून किती जबरदस्त सेलचा कॉल बनलाय बरं. चेंज ऑफ कॅरेक्टर झाला म्हणजे मार्केट बॉस बनवणार आहे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवणार आहे. मग हे पहा, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इज अ टीपी. बॉस इज अ चेंज ऑफ बॉस इज अ टीपी. बॉस कोणता? लाल साईडचा घेतो, रेड. बॉस इज अ टीपी. ओके. मग इथून तुमचा कॉल जर बनला सर, एकच कॉल, एकच लिक्विडिटी, एकच धिंगाणा, कार्यक्रम जिकडे तिकडं. परत काय बघायचं काम नाही. इथून जसं सेल झालं ते $55 ते $56 सेल झालं. इवन एखाद्याने जर म्हणलं असताना सर मी काय करतो, ह्या बीपीआर मध्ये ट्रेड घेतो, इथं शिल्लक बीपीआर आहे, बॅलन्स प्राइस रेंज, ह्या बीपीआर मध्ये मी ट्रेड घेतो. बीपीआर मध्ये ट्रेड घेतल्यानंतर मार्केटने काय केलं, डायरेक्ट वरच्या दिशेमध्ये फुल टू ट्रेड मारला. इथून डायरेक्ट किती डॉलरचा? $46 सर. $46 वरच्या दिशेत मार्केटने ट्रेड मारला. बरोबर बरोबर. किती तुम्हाला काय समजतंय आणि मी जे बोलतोय ते कळतंय का? फास्ट होतंय, काही गोष्टी समजत नाहीत, ही गोष्ट कळाली नाही, लिक्विडिटी कळाली नाही, जे काय आहे ते बिंदासपणे बोला, लाजू नका. बॅच अशी संपत जाईल, पत्ता बी लागणार नाही तुम्हाला आणि तुम्ही म्हणता सर हे कसं झालं. त्यामुळे सांगतोय काय, समजावून घ्या. काय समजावून घ्या. ही द बॉसचा हाय ब्रेक झाल्यावर इथं बरोबर चेंज ऑफ कॅरेक्टर होईल. दिसतंय? बॉसचा हाय ब्रेक झाला, चेंज ऑफ कॅरेक्टर. मग आता या दरम्यान जी आहे हाय आणि लो दरम्यानची लिक्विडिटीचा हा होता ट्रेड. हा हाय आणि लोच्या लिक्विडिटीच्या दरम्यानचा ट्रेड. अगोदरचा हाय पॉईंट कुठं होता? या दिशेत होता. मग या दरम्यानचा लिक्विडिटीचा ट्रेड, या दरम्यानच्या लिक्विडिटीचा ट्रेड. आता हा लो पॉईंट आहे, हा लो पॉईंट इथं आलेला आहे. मग पुन्हा या लिक्विडिटी दरम्यानचा ट्रेड होईल इथं. समजलं का? मग याच्या दरम्यान ट्रेड कुठं कुठं येतं? याच्या दरम्यान ट्रेड कुठं कुठं दिसत आहेत तुम्हाला? व्यवस्थितरित्या शांतपणे मेंदूवर काम करा, शांतपणे मेंदू वापरा. कुठं दिसतोय हा ट्रेड? या ठिकाणी बीपीआरचा एक ट्रेड दिसतोय, बॅलन्स प्राइस रेंज. बरोबर, इथे एक ट्रेड दिसतोय. मग हा जर ट्रेड झाला का? नाही झाला, काही हरकत नाही, नका होऊ देऊ ना, प्रॉब्लेम नाही, नाही झाला. पण तुम्ही तयारीत तर होते. मग या दरम्यान जी लिक्विडिटी तयार झाली ती इथं ट्रेड झाला बघा. जसं ही लास्टची स्विंग दिसतोय इथं तुम्हाला, हा स्विंग दिसतोय. बरोबर, हा एक स्विंग आहे. ओके, हा एक स्विंग आहे. या स्विंगच्या दरम्यान हा जो आहे हा ऑर्डर ब्लॉक आहे. ऑर्डर ब्लॉक मधून ट्रेड मिळाला तुम्हाला, ऑर्डर ब्लॉक मधून ट्रेड मिळाला. आणि मग हा ऑर्डर ब्लॉकचा जर ट्रेड असेल, ओबीचा जर ट्रेड असेल, हा स्ट्रॉंग ट्रेड आहे, एकदम स्ट्रॉंग ट्रेड आहे. आणि हा स्ट्रॉंग ट्रेड तुम्हाला एकदम वरच्या दिशेत घेऊन गेला. किती गेला? फार लगे हिसाबच नाही, लागन तेवढं अपसाईडला नेलं. थोडक्यात मला जे सांगायचं ते एकदा कन्क्लुजन करतो, सगळं पुसून कन्क्लुजन करतो आणि मग तुम्हाला मी समजावून सांगतो. 20 मिनिटं ते 25 मिनिटं आपल्याकडे आहेत. अजून काही कळालं नाही तर निश्चितपणे विचारा. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला वेगवेगळे चार्ट बघायचे. जसं बीटीसी असेल, जसं आता बीटीसीचं भरपूर आहे बघा, हे MSCI, STL, ATR, ITL वगैरे आलं याच्यात. याला मी ड्रॉइंग इकडे करतो. हे बघा,
इथं इथं लिक्विडिटी खेळते सध्या, हे पहा इथं STL आहे, इथून लिक्विडिटी खेळते, हे मार्क केलेलं आहे. तुम्ही वेगवेगळे स्टॉकचे ट्रेड बघा, करन्सी बघा, जे काही तुम्हाला चार्ट असतील, जेवढे चार्ट असतील तेवढे चार्ट तुम्ही ड्रॉइंग करायचं काम करा. चार्ट ड्रॉइंग केल्याशिवाय पर्याय नाही बघा, चार्ट ड्रॉइंग केल्याशिवाय पर्याय नाही. आता अजून एक तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये एकदम शांतपणे आपण काय काय शिकलो आणि काय काय राहिलंय. सगळ्यात महत्वाचं, आता मग अशी बुलिश स्ट्रक्चर मार्क केला, आपण बेरिश मार्क करू. ओके, ओके, यस, या पद्धतीने स्ट्रक्चर आहे. ओके, दिसतंय. आता स्ट्रक्चर तुम्हाला सुरुवातीला दिसायला असं वाटेल की अरे काय मार्क केलं एकदम, परंतु या ठिकाणी मार्केटचा एक लो पॉइंट आहे, लक्षात घ्या. मुद्दामून सुरुवातीला मी लोअर लो, लोअर हाय वगैरे हे शब्द वापरत नाहीये, का की ते कन्फ्युजन करायला नको. नंतर ज्यावेळेस आपण शिकत जाणार, जसं जसं याच्यात आयडीएम प्लस करणार, तसं तसं आपण त्याच्यात खेळणार. हे बघा, या ठिकाणी काय झाला, बॉस तयार झाला, कारण मार्केटने लो पॉइंट स्वतःचा ब्रेक केल्यामुळे तिथं बॉस तयार झाला आणि बॉसने इंडिकेट केला एक हाय पॉइंट. बॉसने इंडिकेट कोणता पॉइंट केला, एक हाय पॉइंट इंडिकेट केलेला आहे, जो हाय पॉइंट यासारखा दिसेल. ओके, यासारखा हाय पॉइंट दिसेल. आता अगेन मार्केटने हा जो लो पॉइंट आहे, मार्केट अजून खाली आलं बघा, खाली येतंय. खालच्या दिशेमध्ये येत असताना मार्केटने अजून एक लो पॉइंट बनवला, त्याच्यापेक्षा लो पॉइंट बनवला, आणि मग हाय आणि लो दरम्यान जी कोणती लिक्विडिटी असेल, लक्षात घ्या, हाय आणि लो दरम्यान, या हाय आणि लो दरम्यान जी कोणती लिक्विडिटी असेल, ती लिक्विडिटी आपल्यासाठी महत्वाची आहे. मग त्या लिक्विडिटीला आपण काय करायचं, टार्गेट करायचंय आणि त्या लिक्विडिटी मधून ट्रेड घ्यायचा आहे. कोणत्या दिशेमध्ये, बॉसच्या दिशेमध्ये. बॉस हा आपला टीपी आहे, बॉस हा आपला काय टार्गेट आहे, टीपी आहे. हे पाहिलं, बॉस इज अ टीपी. चालला आपला सेल साईडला ट्रेड. बॉस तिथं बनल्यामुळं, बॉस सेल साईड मार्केट असल्यामुळे बॉसने या ठिकाणी हाय डिक्लेअर केला, हाय निश्चित केला, बॉसचा हाय निश्चित झाला. अगेन हा लो पॉइंट जो आहे मार्केटने, लो पॉइंट अजून खाली तयार झाला. ओके, या ठिकाणी लो पॉइंट डिक्लेअर झाला. लो पॉइंट डिक्लेअर झाल्यामुळे आपण पुन्हा एकदा पाठीमागा हाय आणि लो दरम्यानची लिक्विडिटी बघितली. यार की द लिक्विडिटी नेमकी कुठं आहे, आपण लिक्विडिटीनुसार ट्रेडिंगला सावध झालो. आपल्या असं लक्षात आलं की सर या ठिकाणी बेस्ट लिक्विडिटी आहे. कोणती लिक्विडिटी आहे, तर कोणी म्हणाल सर इथं नाही का ऑर्डर ब्लॉक आणि एफयूजी आहे. काय म्हणाले या ठिकाणी, सर या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक प्लस एफयूजी आहे. एखादा म्हणेल नाही सर त्या ठिकाणी मला बीपीआर दिसतोय. एखादा म्हणेल सर मी काय करतो इथं व्हॉल्यूम इम्बॅलन्सला ट्रेड करतो. कोणी म्हणेल सर इथं ऍडव्हान्स लिक्विडिटीची कॅन्डल आहे, जी ऍडव्हान्स लिक्विडिटी टाईप 1 शिकलो ती आहे. ओके, वगैरे वगैरे. अजून आपल्या लिक्विडिटी भरपूर प्लस करायचे. आता ऑर्डर ब्लॉकचेच लय मोठे प्रकार आहेत, म्हणजे पॅरेंट ऑर्डर ब्लॉक असेल, रिक्लेम ऑर्डर ब्लॉक असेल, मिटिगेशन ऑर्डर ब्लॉक असेल, भरपूर साऱ्या ह्या गोष्टी ऍड करायच्या. आता लिक्विडिटीचे अजून प्रकार ऍड होतील भरपूर. मग ह्या साऱ्या लिक्विडिटी आपल्याला सर्च करता आल्या, आयडीएम लावता आला, की तुम्ही काय करणार, तिथून सेल मारणार आहात. तिथून काय करणार आहात तुम्ही, सेल मारणार. का सेल मारायचंय, कारण स्ट्रक्चर बेरिश आहे, बॉसच्या दिशेत आपले ट्रेड असणार आहेत. बॉसच्या दिशेत ट्रेड असताना या ठिकाणी मार्किंग केलं, इथं बरोबर तुम्हाला बॉस हा काय मिळेल, टीपी मिळेल, टार्गेट मिळेल. बॉस टीपी इज अ बॉस, किंवा बॉस इज अ टीपी. बॉस असले तुम्ही, जाऊ द्या. काय दिसतो तुम्हाला, बॉस. अगेन मार्केट काय करेल, स्वतःचा नवीन लो पॉइंट बनवलाय, नवीन मार्केटने लो पॉइंट बनवला. या ठिकाणी लो पॉइंट बनवल्यानंतर अजून तुम्ही हाय पॉइंट जो आहे, तो हाय पॉइंट इथं खाली आलाय. हाय पॉइंट खाली आल्यामुळे तुम्ही या भागामध्ये लिक्विडिटी सर्च केली आणि लिक्विडिटी सर्च करून एक ट्रेड मारला सेलचा. सेलचा ट्रेड मारला, 100 पिपचा ट्रेड झाला, परंतु मार्केटने स्ट्रक्चर चेंज करणार आहे मार्केट, ही बाब तुमच्या लक्षात आली नाही, किंवा लक्षात यायला थोडस बाकी राहिलं. का, कारण तुम्हाला इंड्युसमेंट माहिती नाही, आयडीएम माहित नाही. ज्याला आयडीएम माहित नाही त्याला स्ट्रक्चर कधी चेंज होईल याची पत्ता लागत नाही. शॉर्ट टर्म हाय, शॉर्ट टर्म लो आणि आयटीएच याला आपल्याला प्लस करायचंय. ते प्लस केल्यानंतर अजून बायसची योग्य दिशा तुम्हाला मिळेल. पण सगळ्यात महत्वाची बाब ही राहते की आता बॉस झालाय आणि कोणत्या वेळेस ती लिक्विडिटी फिरणार आहे, काय कोणत्या वेळेस हा स्ट्रक्चर चेंज करणार आहे, याचं इंडिकेशन आपल्याला आधीच मिळतं. याचं इंडिकेशन आपल्याला आधीच मिळतं. म्हणजे होतं कसं की मार्केट वरच्या दिशेत जातं, असं बॉटमला येऊन क्रॅक करतं, आणि मग जो बॉसचा जो हाय बनलेला आहे, या ठिकाणी बॉसचा हाय, हाच हाय आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टरच्या दिशेमध्ये परावर्तित होतो. या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टरच्या दिशेमध्ये परावर्तित होतो.
CHOCH. ओके, चेंज ऑफ कॅरेक्टर आणि दिशा होऊन जाते बघा बुलिश. दिशा कोणती होऊन जाते? बुलिश. आणि मग लो पॉईंट जो आहे तो इथं येतो, हाय पॉईंट या भागात जातो आणि मग या भागापासून जे कोणता आता पुढला जो हाय पॉईंट बनणार आहे तिथून जी लिक्विडिटी असेल ह्या लिक्विडिटीच्या आधारे आपण ट्रेड करतो आणि दोन्ही लिक्विडिटीच्या आधारे सुद्धा ट्रेड करतो. या पण लिक्विडिटीच्या आधारे ट्रेड होऊ शकतो आणि या पण लिक्विडिटीच्या आधारे आपण ट्रेड करू शकतो पुढल्या बॉससाठी. मग मार्केट काय करेल? मार्केट या ठिकाणी अजून असं खाली येणार, खाली येऊन आपल्याला इथून लिक्विडिटी पासून वरती जाणार आणि मग आपला जो ट्रेड होणार पुढला तो असेल ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा बुलिश साईडचा ट्रेड. हा बॉस, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बॉस हा असेल बॉस. आणि आपण इथून कोणती तरी लिक्विडिटी घेऊन एखादी ऍडव्हान्स म्हणा, एफईजी म्हणा, ऑर्डर ब्लॉक म्हणा, पॅरेंटल ऑर्डर ब्लॉक म्हणा, वगैरे 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 घेऊन इथून काय करणार आहे आपण सरळ सरळ इथून बाय करणार आहोत. आणि मग हा असेल आपला ग्रीन झोन. मग सेटअप वगैरे कसे बनवायचे ह्या साऱ्या गोष्टी मी तुम्हाला शांतपणे एक्सप्लेन केल्यात. हा जो फोटो आहे ना, हा फोटो सुद्धा मी आपल्या ग्रुपवर इथे शेअर करतोय. हा पण फोटो मी शेअर करतोय. मार्च हा पण फोटो काय मी इथं शेअर केलेला आहे. आता वस्तुस्थिती अशी आहे वस्तुस्थिती अशी आहे की हा जो पूर्ण क्लास आहे याचं एक शेड्यूल मी बनवलेलं आहे. लक्षात घ्या, याचं एक शेड्यूल बनवलेलं आहे मी. शेड्यूल नुसारच सगळ्या गोष्टी चालणार आहेत. म्हणजे लेक्चर नंबर 1 चा आपलं STS संपलंय, त्याच्यातली हॅकॅनची कॅन्डल बाकी आहे ती मी घेणार. STL मधलं FUG VI BPR हे मी शिकवलंय, ते लेक्चर मी युट्यूबवर टाकलंय, ते लेक्चर तुम्ही बघून या. ITM बॉस जो आहे याची ऍडव्हान्स लिक्विडिटी द मिटिगेशन ऑर्डर ब्लॉक राहिलंय हे मला माहिती आहे, मी घेणार आहे. एक ना एक शब्द होणार. उद्या तुमचा ITM चे रूल होतील, मेजर मायनर स्ट्रक्चर होईल आणि पहिल्या स्विंगचा सेटअप जो आहे तो पॉवरफुल सेटअप मी तुम्हाला उद्या देणार, ज्याचा टीपी किमान $100 आसपास असेल, $100 आसपास टीपी असेल. 5वं लेक्चर 14 मार्चला होईल, 15 मार्चला लेक्चर होईल. त्यात कोणते टॉपिक होतील हे सगळं लिहिलेलं आहे. सगळं शेड्यूल मी शेअर केलेलं आहे टोटल. एकंदरीत पूर्णच्या पूर्ण बॅच जी आहे ती साधारणतः म्हणजे 25 एप्रिल दिले, पण मे महिन्यापर्यंत बॅच आहे ती. एक फोटो शेअर नाही झाला का? चला हे ओपन करतो, PDF ओपन करतो. सगळ्यात शेवटचा जर फोटो पाहिला तर तुमची 3 मेच्या दरम्यान बॅच संपणार आहे. म्हणजे फुल डेव्हलप बॅच आहे. याच्यामध्ये मी 3-4 कन्सेप्ट नवीन ऍड केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला पहिलं तर वेळेचं बंधन पाळायचंय, वेळेमध्ये यायचंय. दुसरी गोष्ट वही, पेन, लॅपटॉप तुमच्याकडे प्रॅक्टिसला असणं अपेक्षित आहे. तिसरं बाब म्हणजे तुम्ही शंका विचारणं अपेक्षित आहे. जर तुम्ही शंका विचारल्या नाही तर तुम्ही ट्रेडर बनत नाही, आणि तुम्ही जर प्रॅक्टिस केली नाही तरी सुद्धा तुम्ही ट्रेडर बनत नाही. म्हणजे उद्या आपण याच सेशनला तुफानपणे भेटणार आहोत ITMच्या रूल्स रेग्युलेशन साठी.